भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स ये च बुद्धा अतीताच ये च बुद्धा अनागता पच्युपन्नाच ये बुद्धा अहम वन्दामि सर्वदा ये च धम्मा अतीताच ये च धम्मा अनागता पच्युपन्नाच ये धम्मा अहम वन्दामि सर्वदा ये च संघा अतीताच ये च संघा अनागता पच्युपन्नाच ये संघा अहम वन्दामि सर्वदा सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्य सामग्री समग्गानं तपोसुख महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध सुआख्यात असा त्यांचा सद्धम्म आणि या सन्मार्गावर आरूढ असणारा त्यांचा श्रावक संघ हे तीन रत्न जे भूतकाळामध्ये होऊन गेले वर्तमान काळामध्ये विद्यमान असणारे आणि भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या या तिन्ही रत्नांना प्रथम अभिवादन आणि तुम्हा आम्हाला या सामाजिक मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारे या भारतामध्ये निर्माण होऊन नष्ट पावलेल्या बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करणार या भारताला संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वतंत्र बहाल करणार संविधानाच्या माध्यमातून या देशावर बुद्ध शासन प्रस्थापित करणारे या भारताचे भाग्य विधाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी कृतज्ञता व्यक्त करून आज या त्रिविदशा वैशाखी पौर्णिमेच्या पावन पर्वावर आपण या ठिकाणी हा सद्धम्म ऐकण्यासाठी जमलो आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग बंदिस्त झालं आहे आणि त्यामुळे आपण मनमोकळेपणाने विहारामध्ये जाऊ शकत नाही, धम्मदेशन ऐकू शकत नाही. म्हणून या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून आपण धम्माशी जुळण्याचा हा जो प्रयत्न करत आहोत त्याबद्दल मी सगळ्यांना साधुवाद देतो. जर का माझा आवाज ब्रेक होत असेल तर कोरावीर साहेब मला थोडंसं सांगाल बरं का. म्हणते ते ठीक आहे, आवाज वगैरे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. या लोकांमध्ये बुद्धांचा अतिशय दुर्मिळ असतो, अतिशय कठीण आहे. अनेक अनेक कल्प लोटल्याच्या नंतर एखादे बुद्ध या पृथ्वीवर जन्माला येत असतो. तोपर्यंत अनंत काळ लोटलेला असतो आणि या अनंत काळानंतर बुद्धांचा जो जन्म होत असतो तो
संपूर्ण लोकांसाठी सुखकारक आहे. परंतु या बुद्धत्वाला प्राप्त करण्यापूर्वी या बोधिसत्वाला, या महासत्वाला ज्या असीम अशा पारमिता पूर्ण कराव्या लागतात, त्या पारमितांची काही आपल्याला मोजदात करता येत नाही. अतिशय अतुलनीय, अप्रतिम आणि अगणित अकल्पित अशा पुण्याचा संचय करावा लागतो. पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी उत्तमन. सगळ्या पारमितांची पूर्तता केल्याच्या नंतरच त्याने उत्तम अशी सम्यक संबोधी धारण केली. तर या पारमिता कोणत्या आहेत? दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, सत्य, शांती, मैत्री, समाधी, उपेक्षा आणि अधिष्ठान. या 10 पारमी. त्यानंतर या 10 पारमितांच्या आणखीन पुढे 10 पारमिता आणि तिसऱ्या प्रकारच्या पारमिता, त्याला परमत्त पारमिता असं. परमत्त म्हणजे अतिशय परम, सर्वोच्च पारमिता. उदाहरणार्थ त्या पारमितामध्ये एखाद्याला आपल्या शरीराचा अवयव हवा असेल किंवा प्रसंगी एखाद्याला जीवदान करण्यासाठी तो महासत्व आपला स्वतःचा जीवाचा तो बलिदान करत असतो. ती दानाची सर्वोच्च अवस्था त्याला परमत्त पारमिता असं म्हणतात. याने अशा प्रकारच्या 10 पारमिता आहेत. त्या उपपारमिता आणि परमत्त पारमितापर्यंत पोहोचल्याच्या नंतर तो सत्व सम्यक संबोधी धारण करण्याची आपल्यामध्ये क्षमता आणि योग्यता निर्माण करत असतो. या महासत्वाचा हा जीवन प्रवास कसा चालू होत असतो? म्हणजे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की एखाद्या सत्वाला सम्यक संबोधी धारण करायचे आहे, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी कुशल कर्म प्राप्त करून त्याला संकल्प करावा लागतो की मला प्रत्यक्षात बुद्धाचं दर्शन घडावं. आणि ज्यावेळी बुद्धाचं दर्शन घडतं, प्रत्यक्ष तो संकल्प करतो की मला सुद्धा संबोधित करायची. आणि त्या महासत्वाचा एखाद्या शासनामध्ये, त्या बुद्धामध्ये एखाद्या बुद्धाशी संयोग जुळून येत असतो. अशीच घटना महासत्व सिद्धार्थ गौतमांच्या बाबतीमध्ये घडली. ज्या प्रकारे सुमेध नावाचा तापस, त्यावेळी भगवान दीपंकर एका नगरीमध्ये आपल्या सोबत असणाऱ्या भिक्षाच्या करत पुढे भिक्षाटन करण्यासाठी येत असतात. भगवानचा संघ आपल्या नगरी स्वच्छ केले जातात. एक करून लोकांचा येतो. पण तिथे ऑडिओ बंद झाला आहे. विश्वासजी, ऑडिओ बंद झाला आहे, तर चालू करा. ऑटोमॅटिक बंद. आता आवाज येत आहे का? आला आला, आता आला. ठीक आहे. तर अशा प्रकारे ती नाती मातीने उजवण्याचा प्रयत्न करत होता सुमेध तापस. त्याच वेळी भगवान दीपंकर येऊन पोहोचतात. त्यांचा पाय चिखलामध्ये पडू नये म्हणून सुमेध नावाचा तापस त्या नालीवर आडवा झोपतो.
जेणेकरून भगवान त्याच्या पाठीवर पाय देऊन पलीकडे जातील आणि सारा भिक्षू संघ जाईल. त्याच्या चित्ताची इतकी महान चेतना आणि हा त्याग, हे समर्पण पाहिलं असता भगवान दीपंकर त्याला विचारतात की हे तापस, तू हे असं का करत आहेस आणि त्यामागचा उद्देश काय? त्यावेळी तो म्हणतो की भगवान, या माझ्या पुण्यकर्माने मी सुद्धा सम्यक संबोधी धारण करावे. त्याचा हा संकल्प ऐकून भगवान दीपंकर आपल्या दिव्य दृष्टीने जाणतात आणि तिथे घोषणा करतात की सुमेध, तू 4 असंख्य 1,00,000 कल्पाच्या नंतर गौतम बुद्ध म्हणून जन्मालायस. त्याच वेळी तिथे जमा असलेल्या लोकांच्या घोळक्यामध्ये यशोधरा, जी आता सिद्धार्थ गौतमाची जी पत्नी होती, ती त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. तिच्या हातातलं ते कमळाचं पुष्प ते भगवान दीपंकरांच्या चरणावर ठेवून ती सुद्धा संकल्प करते की भगवान, हा तापस जिथे कुठे जन्म ग्रहण करेल त्या ठिकाणी मी त्याची पत्नी म्हणून जन्म ग्रहण करेल. इथून या दोन्ही सत्वांचा एक पती पत्नी म्हणून जीवन प्रवासाला सुरुवात असते. आणि त्यानंतर या भवसंसारामध्ये हा सुमेध नावाचा तापस 10 पारमिता, उपपारमिता आणि परमार्थिक पारमिता पूर्ण करत शेवटी सिद्धार्थ गौतम म्हणून जन्माला येत असतो. या महासत्वाला जन्माला येण्यापूर्वी काही घटनांचे त्याला अवलोकन करावं लागत असतं. म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहित आहे की माया 55 वर्ष होईपर्यंत तिला गर्भधारणा झाली नव्हती. तर असं का होत असतं? एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे, कोणताही सत्व कोणत्याही माता पित्यांच्या गर्भामध्ये प्रतिसंधी ग्रहण करत नाही. तर त्यासाठी समान कम्म धातूची अवस्था असावी लागते. दोघांचेही माता पित्यांच्या आणि जन्म घेणाऱ्याचे जे कम्म धातू आहे ते कुठेतरी मॅच होणारे असले पाहिजे. त्याचवेळी एखादा सत्व त्या मायेच्या गर्भामध्ये प्रतिसंधी ग्रहण करत असतो. परंतु इथे गमत अशी घडली आहे की हा जो तावंतीस लोकभूमीमध्ये असणारा हा जो बोधिसत्व आहे, त्याची आयुर्मर्यादा अजून संपलेली नव्हती. कारण त्या मातेच्या गर्भामध्ये प्रतिसंधी घेण्याचं सामर्थ्य आणि तेवढी पवित्रता या महासत्वामध्येच असते. आणि त्यामुळे इतर कोणताही सत्व महामायेच्या गर्भामध्ये प्रतिसंधी ग्रहण करू शकत नाही. आणि त्यामुळे इथली आयुर्मर्यादा बोधिसत्वाची संपायला वेळ लागत होता. आणि म्हणून महामायेला गर्भधारणा व्हायला उशीर होत गेला आणि तो वयाच्या 55व्या वर्षी पोहोचला. तर हा जो महासत्व आहे अतिशय विलक्षण महासत्व आहे. त्याच्याकडे असणाऱ्या ज्या पारमिता, जे पुण्य आहे ते अतिशय महान असं आहे की त्याची आपल्याला तुलना करता येते. त्यामुळे अशा महान व्यक्तीचा जन्म सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने, विलक्षण पद्धतीने आणि अतिशय अभिनव पद्धतीने त्यांचा जन्म होत असतो. त्यामागची पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे. जो महासत्व आपला अंतिम जन्म ग्रहण करणार आहे, तो अंतिम जन्म ग्रहण करण्यापूर्वी या 5 गोष्टींचं अवलोकन करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे या लोकामध्ये अनेक प्रकारचे द्वीप आहेत. तर आपण कोणत्या द्वीपामध्ये जन्म ग्रहण करायचा, या गोष्टीचं अवलोकन करत असताना हा महासत्व आपल्या दृष्टीने पाहतो तर त्यांना जम्बूद्वीप अर्थात भारत हा एक द्वीप अतिशय महत्वपूर्ण, योग्य असा वाटला. याची निवड होत असते. त्यानंतर मग दुसरा अवस्था आहे की जम्बूद्वीपामध्ये कोणत्या भागामध्ये जन्मग्रहण करा. या अनुषंगाने
या जम्बूद्वीपाचं अवलोकन करत असताना त्यांना दिसून येतं की जो उत्तर भारत आहे, या ठिकाणी युपी, बिहार आणि जे लिंबोनी आहे, त्या देशाची संपूर्ण जगाची जे नागरिक केंद्र आहे, त्या प्रांताची तो निवड करत असतो. तर हे असं का घडत असतं? कारण या संपूर्ण लोकांमध्ये जम्बूद्वीप हा असा एक प्रांत आहे की त्या प्रांतामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक बुद्ध, बोधिसत्व आणि बच्चे बुद्ध जन्माला येऊन गेले असतात आणि त्यांनी सांगितलेला उपदेश कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून या पृथ्वी तळावर राहत असतो. त्यामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक जिज्ञासा असते धर्माबद्दल आणि त्यांच्यामध्ये दान, सील, भावना इत्यादी पुण्य कर्म, ज्याला आपण पर्यत्ती धम्म म्हणतो, याची कुठे ना कुठेतरी आवश्यकता होईना याची आपल्याला याचं अस्तित्व जाणायला मिळतं. म्हणून बुद्ध कधीही या जम्बूद्वीपाच्या पलीकडे, अर्थात मग बाकीचे अनेक द्वीप आहेत, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जर्मनी असेल, इत्यादी कोणत्याही प्रांतामध्ये बुद्ध कधीही मला येत असतात. ते केवळ भारत भूमीमध्ये त्या मागचं एक कारण आहे. आणि त्यामुळे मग भारत भूमीमध्ये फक्त उत्तर भारतामध्येच का, जसं लिंबोनी आहे किंवा हा जो प्रदेश आहे बिहारचा किंवा युपीचा, हाच प्रांत का आहे? तर याच प्रांतामध्ये कोणताही बुद्ध जन्माला येऊन त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करत असतात. त्याचबरोबर ही जी भूमी आहे ते अनेक संत, तपस्वी, महान ऋषीमुनी ते सिलवान होऊन गेले, तप करून गेले, त्याने तपलेली ही भूमी असते आणि त्यामुळे ही भूमी तपासाठी योग्य आहे. ज्या प्रकारे ऍपलचे पीक हे केवळ हिमाचल पर्वतांच्या लगत असणाऱ्या देशामध्येच उत्पन्न काढलं जातं, ते साऊथ इंडियामध्ये किंवा इतर ठिकाणी त्याचं उत्पन्न निघत, कारण जे हवामान अनुकूल असावं लागतं ते केवळ हिमाचल प्रदेशांच्या पायथ्याशीच असतं, ज्या ठिकाणी थंड हवामान आहे. अगदी त्या प्रकारे सम्यक संबुद्धेचे जन्म ग्रहण करतात या उत्तर भारतामध्ये, ती एक तपोभूमी असते. या अगोदर सुद्धा अनेक प्रच्छेद बुद्ध, सम्यक संबुद्ध, अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महान या ठिकाणी तपून गेलेले असतात आणि म्हणून या प्रांताची ते निवड करतात. आता त्यानंतरचा जो विषय राहिला असतो तो म्हणजे या उत्तर भारतातील ज्या प्रांतामध्ये आपण जन्मग्रहण करण्याचा संकल्प केलाय, ठरवला आहे, त्या ठिकाणी कोणत्या घरामध्ये जन्मग्रहण करायचं. म्हणजेच ते घर असं असलं पाहिजे ते मिथ्या दृष्टीयुक्त, संप्रयुक्त असता कामा नये. तर ते घर सम्यक दृष्टीने संप्रयुक्त असलं पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे ते ईश्वर, आत्मा, परमात्मा किंवा कर्मकांडाला महत्व देणारे नसते. ते कर्म आणि कर्माच्या विपाकाला महत्व देणारे असते. ते न्यायसंगत आणि तर्कसंगत विचार करणारे असतात. ते बुद्धिवादी घराण्यातले असतात. अशा घराण्याची निवड करत असताना ते आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात, तर त्यांना राजा शुद्धोधन यांचं घर त्यांच्या दृष्टी प्रकाशित आणि राजा शुद्धोधन हा त्यांचा पिता होण्यास योग्यतेचा आहे याची त्यांना खात्री होती. कारण त्यावेळी राजा शुद्धोधन हा अतिशय महान, त्याच प्रकारे न्यायी राजा होता. या आपल्या पित्याची निवड करून झाल्याच्या नंतर शेवटचा जो प्रश्न असतो, जो विषय असतो, तो म्हणजे की आपल्याला जन्म देणारी कोणती माता असते. या अनुषंगाने या लोकांचं अवलोकन करत असताना त्यांना महामाया ही त्यांच्या दृष्टी प्रत्यास ही महामाया आहे की ती आपल्याला जन्म देऊ शकते. मग या आपल्याला जन्म देणाऱ्या या मायेची काय वैशिष्ट्य असतात? तर सगळ्यात पहिलं असं वैशिष्ट्य आहे की तिनं या महासत्वाला, जो अंतिम जन्म ग्रहण करणार आहे, त्याला गर्भामध्ये धारण केल्याच्या नंतर
जन्म दिल्याच्या नंतर 7व्या दिवशी तिची आयुर्मर्यादा संपलेली असते. अशाच मातेची ती निवड करते. आणि हे असं सगळं हे प्राकृतिकपणे घडत असतं. स्वतः बोधिसत्व काय करू शकत नाही किंवा महामाया काय करू शकत. तर यांचे जे संकल्प असतात, अनेक जन्मांतरापासून चालत आलेले हे जे संकल्प असतात, महामाया संकल्प करत असते बोधिसत्वाच्या जीवन अवस्थामध्ये की मी याच तत्वाला अगदी त्याच्या सम्यक संबुद्धीपर्यंत जन्म देईल. असं 1-2 नाही, 500 कल्पापर्यंत त्या महामायेनं या सिद्धार्थ गौतमाला एक बोधिसत्व म्हणून फसवलेलं असतं. आणि त्यामुळे यांचे जे कम्म धातू आहेत ते कुठेतरी मॅच होणारे असतात, जुळणारे असतात. तुम्हा सगळ्यांना माहितच आहे की सिद्धार्थ गौतम जन्माचा होता. सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालाच ना, आणि त्या अगोदरच महामाया अष्टसिद्धी उपोषण धारण करून, आता महामायेला कोणी सांगितलं नव्हतं की तू अष्टसिद्धी उपोषण धारण कर, तिला कोणी शिकवलं नव्हतं, पण तिच्यामध्ये ही चेतना अनेक जन्मामध्ये बोधिसत्वानेच निर्माण केली असते. आणि त्यामुळे तिला आता कोणी सांगण्याची गरज नाही पडत, तर ती स्वतः अष्टसिद्धी उपोषण व्रत धारण करते. तर या मायेचं सगळ्यात आणखीन दुसरं वैशिष्ट्य अशा प्रकारचं असतं की ही माया, ही माता स्वभावातच सिलवान असते आणि आयुष्यभर अखंडित अविरतपणे सिलाचं पालन करणारे असते. तिचं एकही सील कधी भंग होत. आणि त्यानंतर दुसरं असं वैशिष्ट्य आहे की ही माता ज्यावेळी या बोधिसत्वाला गर्भामध्ये धारण करते त्यावेळी तिच्या मनामध्ये परपुरुषाचा तर विचार सोडा, पण स्वतःच्या पतीविषयी सुद्धा तिच्या चित्तामध्ये, तिच्या मनामध्ये क्षणभर सुद्धा कामुकता निर्माण होत नाही. जेव्हापासून सिद्धार्थ गौतमाला गर्भामध्ये धारण केले असते तेव्हापासून. त्याचबरोबर या मातेचं असं वैशिष्ट्य आहे की जेव्हापासून तिला या महासत्वाची गर्भधारणा होते त्यावेळी तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा तिच्या चित्ताला कोणीही विचलित करू नये म्हणून चतुर्माराजिक देवता लोक तिच्या रक्षणासाठी असतात. आणि अशा प्रकारे वर्णन करण्यात आलं आहे की ज्या प्रकारे बाळ पोटामध्ये वाढत असतं त्यावेळी ती स्पष्ट त्या बाळाचा गर्भ वाढत असताना ती पाहू शकते. अशा प्रकारे त्या गर्भाचा जो भाग आहे तो इतका पारदर्शक आणि स्पष्ट दिसणारा बनत असतो. त्यानंतर असं म्हटलंय की त्या बाळाला गर्भामध्ये धारण केल्याच्या नंतर तिच्या गर्भाला एका चैत्याची पवित्रता प्राप्त होत असते. म्हणजे ज्या प्रकारे चैत्यच्या गर्भामध्ये पच्चिक बुद्धाच्या अथवा अनंताच्या अथवा सम्यक संबुद्धाच्या जे धातू चैत्य ठेवलेले असतात, त्यांची जशी पवित्रता असते तशी पवित्रता या बोधिसत्वाला गर्भामध्ये धारण केल्यामुळे महामायेच्या गर्भाला सुद्धा तितकीच पवित्रता आणि महानता प्राप्त होत असते. आणि म्हणून ही जी कूस आहे ती पुन्हा दूषित होऊ नये म्हणून प्राकृतिक वश बोधिसत्वाला जन्म दिल्याच्या नंतर 7व्या दिवशी तिला मृत्यू हे एक कारण आहे त्यामुळे. आणि त्याप्रमाणे दिव्या जसं जपलं जातं त्याप्रमाणे ही माता त्या बाळाला जपते. आणि जसं सांगितले त्याप्रमाणे आपल्या पहिल्या प्रसूतीसाठी ती आपल्या आई वडिलांच्या गावी जात असताना लिंबुनी उद्यानामध्ये ती या बाळाला हा जन्म सुद्धा अतिशय विलक्षण पद्धतीने कधी कधी
आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात. हे कसं काय शक्य आहे? पण एक गोष्ट आपण सगळीकडे पाहत असतो, दोन धड असणारे, एक दुसऱ्याला छिपून जन्माला येणारी आपण पाहत असतो, किंवा एक शिर आहे तर दोन धड आहे, अशी शारीरिक विकलांगता घेऊन जन्माला येणाऱ्या आपण. हे जे काही असतं तो काही कुशल कर्माचा विपाक नाही, तो अकुशल कर्माचाच विपाक असतो. पण हा जो महापुरुष जन्माला येतो त्याच्या पाराचा, त्याच्या पुण्य कर्म आपल्याला मोजता येईल. तर मग अशा या महासत्वाचा जन्म अशा प्रकारे विलक्षण पद्धतीने होत असेल तर त्यात नवल वाटण्यासारखं काय? तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा प्रकारे की ज्यावेळी महामाया जन्म देत असते त्यावेळी साधारणपणे माता बाळाला लेटून जन्म देत असतात, परंतु ही जी माता आहे ती माता या बाळाला उभ्या उभ्या जन्म देत असते. आणि ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी चातुर्मारासिक देव लोक वस्त्र धारण करून शुभ्र वस्त्रामध्ये त्याला ग्रहण करतात. आणि त्यावेळी आकाशातून थंड आणि गरम दोन्ही प्रकारच्या पावसांच्या धारा पडतात आणि त्या बाळाची प्राकृतिकपणे अंघोळ होत असते. दुसरं असं वैशिष्ट्य आहे या बाळाचं की तो जन्माला आल्याच्या नंतर 7 पावलं चालतो आणि प्रत्येक पावलावर कमळांची फुलं निर्माण होत असतात. आणि त्यानंतर प्रत्येक पाऊल चालल्यावर 7व्या पावलावर तो उभा राहून त्या संपूर्ण लोकावर आपली दृष्टी टाकतो. संपूर्ण लोकांचं अवलोकन करतो. त्यावेळी हे सारेचे सारे लोक आहेत, जितकी पण या प्लॅनेट्स मध्ये जेवढे गॅलेक्सी आहेत ते सगळे त्याला एका अंगणासारखी त्याच्या नजरेसमोर येतात. आणि मग तो आपल्या दृष्टीने पाहतो की या ठिकाणी कोण असा सत्व आहे की जो माझी बरोबरी करेल. त्यावेळी त्यांची खात्री होती की या लोकांमध्ये माझ्या बरोबरीचं कोणी नाही. त्यावेळी ते या लोकांमध्ये घोषणा करतात की अगो हमस्मिन लोको जेट्टो हमस्मिन लोको शेट्टो हमस्मिन लोके. म्हणजे या लोकांमध्ये मी ज्येष्ठ आहे, या लोकांमध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे. अयं अंतिम जाती नच्चिदानी पुनः. आणि हा माझा शेवटचा जन्म आहे, यानंतर माझा पुन्हा कधीही जन्म होणार नाही, अशी ती घोषणा करते. आणि त्यानंतर या बाळाला घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी घेऊन जातात. ज्यावेळी असे मुनी पाहायला येतात त्यावेळी त्यांच्या शरीरावरची ती लक्षणं पाहून ते घोषणा करतात ते बाळ निसंदेह एक जगाचा प्रकाश अर्थात सम्यक समृद्ध. म्हणजे स्वतः जन्म देणाऱ्या आई वडिलांना सुद्धा हे माहित नाहीये की आपल्या बाळाच्या शरीरावर ही 32 लक्षणं आहेत आणि 80 अनुव्यंजन आहे, याची जाणीव नसते. हे सगळं कसं घडतं? याला उपस्तंभक कर्म असं म्हणतात. उपस्तंभक कर्म म्हणजे काय? की ज्यावेळी हा महासत्व आईच्या गर्भामध्ये प्रतिसंधी ग्रहण करतो त्यावेळी जे च्युती विज्ञान आहे त्यांच्या त्या च्युती विज्ञानामध्ये ज्यावेळी प्रतिसंधी होत असते त्यावेळी जे प्रतिसंधी विज्ञान उत्पन्न होते, त्या प्रतिसंधी विज्ञानामध्ये जे काही वेदना संज्ञा संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये त्याने यापूर्वीच्या अनेक जन्मांतरामध्ये कमवलेला प्रत्येक कुशल अकुशल कर्मसंस्कार जमा झालेला असतो. आणि ज्यावेळी चित्त स्कंद प्रतिसंधी ग्रहण करतात, जसं प्रतिसमुत्पादामध्ये म्हटलं विज्ञान पश्य नाम, हे विज्ञान म्हणजेच प्रतिसंधी विज्ञान. हे प्रतिसंधी विज्ञान पठाण पालीमध्ये अशा प्रकारे म्हणण्यात आलं आहे, ओक्कित्त खणे नाम रूपं सहजात पच्चेन पच्ची.
ओकित्त खणे नामरूप सहजात पच्चेन पच्चे. म्हणजे हे नाम आणि हे रूप ज्यावेळी एखादा सत्व एक्सपायर होत असतो त्यावेळी त्याचे जे चित्तस्कंद आहेत, जो शेवटचा संस्कार बरोबर उभरून आला आहे, हा शेवटचा संस्कार त्या च्युती विज्ञानाचं नेतृत्व करतो. आणि त्या च्युती विज्ञानामध्ये त्यांना आतापर्यंत कमवलेले कुशल कर्मसंस्काराचा साठा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात प्रभावी असणारा जो कर्मसंस्कार आहे, त्या कर्मसंस्काराला अभिप्रेत आणि पोषक ठरणाऱ्या एखाद्या सृष्टीतील एखाद्या मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळी त्या माता पित्यांचा संयोग होत असतो त्यावेळी चित्तस्कंद प्रतिसंधी ग्रहण करतात. त्यावेळी माता आणि पित्यांच्या माध्यमातून संयोगाच्या माध्यमातून उत्पन्न होणारे जे द्रव्य आहे त्याला अटॅच होऊन हे नाम, त्याला आपण विज्ञान असं म्हणतो, ते त्यालाच अटॅच होऊन त्या गर्भामध्ये प्रवेश करतात. याच प्रक्रियेला ओकित्त खणे नाम रूप सहजात चेन पच्चय असं म्हणतात. सहजात, सह म्हणजे सोबत आणि जात म्हणजे जन्मग्रहण करणे. आणि ही सुरुवात होते. गर्भामध्ये हे दोन प्रमुख घटक आहेत, एक नाम आणि एक रूप. नामामध्ये वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान आहे. आणि रूपामध्ये पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू, वायू धातू. दोन्ही मातांच्या संयोगातून उत्पन्न होणारे जे द्रव्यजन्य पदार्थ आहे त्या द्रव्यजन्य पदार्थामध्ये पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू आणि वायू धातू आहे. याच रूपाला अटॅच होऊन हे नामस्कंद प्रतिसंधी ग्रहण. त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय आहे तर नामरूप पच्चया सडा आहेत. हे नामरूप सहायतनाची निर्मिती करतात. या सहायतनाची निर्मिती करण्यापूर्वी हे जे चित्तस्कंद आहेत त्या अगोदर या रूपाच्या साह्यानं हृदय वस्तूची निर्मिती करतात. हृदय वस्तूची निर्मिती झाल्याच्या नंतर संबंधित इतर महत्वपूर्ण इंद्रिय आहेत त्यांचा विकास होत असतो, त्याला ब्रेन असं म्हटलं आहे. आणि मग इतर या इंद्रियांचा विकास कसा होत असतो की ज्या प्रकारे आपण कायेच्या माध्यमातून जे कुशलाकुशल केलं आहे, वाणीच्या माध्यमातून जे कुशलाकुशल केलं आहे, इंद्रियाच्या माध्यमातून चक्षु इंद्रिय असेल, सोत इंद्रिय असेल, घाण इंद्रिय असेल, जिव्हा इंद्रिय असेल, काय इंद्रिय असेल, या इंद्रियाच्या माध्यमातून जे काही आपण कुशलाकुशल केलं आहे, या कुशलाकुशल कर्मसंस्कार त्या संबंधित इंद्रियाच्या विज्ञानाशी संयुक्त होऊन ते आपल्या मनोविज्ञानामध्ये संग्रहित झालेलं आहे. आता या मनोविज्ञानाने प्रतिसंधी ग्रहण केले आहे. त्यामुळे चक्षु या इंद्रियाची निर्मिती होत असताना चक्षु विज्ञानाशी संबंधित जो संस्कार आहे कुशल किंवा कुशल, हा चक्षु विज्ञानातील संस्कार त्या चक्षु इंद्रियाची निर्मिती करत असताना इष्ट अनिष्ट परिणाम देऊन चक्षु इंद्रियाची निर्मिती होत असते. म्हणून आपल्याला पाहायला मिळेल एकाच वेळी एकाच आईच्या पोटातून जन्माला येणाऱ्या दोन जुळ्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेमध्ये आपल्याला भिन्नता आढळते. त्यामागचं कारण काय आहे की जन्माला येणारा प्रत्येक आहे आणि त्याने स्वतःहून कमवलेले त्याची स्वतःचे संस्कार आहे. आई वडील हे केवळ एक फिजिकल दृष्ट्या एक निमित्त आहे, परंतु जन्माला येणारा हा प्रत्येक सत्वाचा एक स्वतःच एक अस्तित्व आहे, एक स्वतःचे कमवलेले संस्कार आहे. आणि म्हणून जे कमवलं आहे, जे डिपॉझिट केलं आहे तेच विड्रॉल करून तो जन्माला येत असतो. म्हणून कधी कधी असं पाहायला मिळतं की अतिशय मतिमंद आई वडिलांच्या पोटामध्ये अतिशय बुद्धिमान आणि मेधावी मुलं जन्माला येत असतात. कधी कधी अतिशय मेधावी बुद्धिमान आई वडिलांच्या पोटामध्ये अतिशय मतिमंद मुलं जन्माला येतात. एवढंच नव्हे तर जन्मजात आंधळे असणाऱ्या आई वडिलांच्या पोटामध्ये डोळस मुलं सुद्धा जन्माला येत असतात. पण हे जे काय घडत आहे ते कसं घडत आहे, त्यामागचं कारण काय आहे? त्यामागचं कारण हे आहे की हा जो कुशलाकुशल कर्मसंस्कार आहे तो आपल्या इंद्रियाची निर्मिती करत असताना त्यावर इष्ट अनिष्ट परिणाम देऊन इंद्रियाची निर्मिती करत असतो. कधी कधी असंही पाहायला मिळतं की एखाद्या सत्वानं अनेक जन्मामध्ये व्यभिचाराची कर्म केली आहे, तर त्यामुळे काय होत असतं
हा व्यभिचाराचा कर्मसंस्कार कर्मपद कधीतरी घडवतो एखाद्या भावसंसारामध्ये. आणि मग माणूस म्हणून जन्माला येण्यासाठी या चित्तस्कंदामध्ये परिपूर्णता सामर्थ्य असते. परंतु प्रतिसंधी ग्रहण केल्याच्या नंतर व्यभिचाराचा हा जो कर्मसंस्कारवर उभारून आला, तर त्याच्यावर अशा प्रकारे परिणाम देत असतो की ना धड तो स्त्री ना धड पुरुष अशा प्रकारची शरीर यष्टी प्राप्त करून त्याला जन्माला यावं लागतं. इथे कोण ईश्वर किंवा कोण परमात्मा किंवा इतर कोणी नाहीये, तर माणूसच स्वतःला बनवत असतो, माणूसच स्वतःला बिघडवत असतो. तर कधी आपण आपल्या कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं एक दुसऱ्याकडे, तर सगळ्यांचं नाक एकसारखं नाही दिसणार, सगळ्यांचे डोळे सुद्धा एकसारखे नाही दिसणार. तर प्रत्येकाची आपापली शरीरयष्टी थोडीशी वेगवेगळी दिसते आणि प्रत्येकाची मानसिकता सुद्धा एक समान नाही दिसत. कारण तसं होणं अशक्य आहे, कारण प्रत्येकाने कमवलेला जो आपापला संस्कार आहे त्याच्या आधारावरच या नाम आणि रूपाची निर्मिती होत असते. अगदी त्याच प्रकारे सोत इंद्रियाच्या माध्यमातून जे काय आपण कुशल क्रम संस्कार केले आहेत, प्रिय शब्द संगीत वाटलं तर आपण जे अटॅचमेंट निर्माण करतो, प्रिय आवाज किंवा एखादी गाणं जर आपल्याला वाटलं तर आपण जे अटॅचमेंट निर्माण करतो, अथवा अप्रिय काही शब्द संगीत आलं तर आपण जो तिरस्कार किंवा द्वेष निर्माण करतो, हे सुद्धा आपले संस्कार बनत असतात. आणि त्यामुळे मग ज्यावेळी सोत इंद्रियाची निर्मिती होत असताना सोत विज्ञानामध्ये जो कमावलेला प्रत्येक कुशल कर्मसंस्कार आहे, हा कुशल कर्मसंस्कार त्या सोत इंद्रियाची निर्मिती करत असताना त्याच्यावर इष्ट अनिष्ट परिणाम देऊनच त्या इंद्रियाची निर्मिती होत असते. त्याच प्रकारे मग घाण इंद्रिय अर्थात नाक इंद्रिय आहे, त्याच प्रकारे आपले हात आहेत, पाय आहेत, एवढंच नव्हे प्रत्येक अंग प्रत्यंग, तुमचा लोम अनुलोम अणुरेणू परमाणूंचा पुंज सुद्धा तुम्ही कमवलेल्या प्रत्येक कुशल कर्मा संस्काराच्या आधारावरच इष्ट अनिष्ट परिणाम देऊनच तो निर्माण होत असतो. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे आपण स्वतःला बनवत असतो आणि स्वतःला बिघडवत असतो. अशीच घटना सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी होते. ज्यावेळी हा महासत्व त्या महामाईच्या गर्भामध्ये प्रतिसंधी ग्रहण करतो, त्यावेळी त्यानं कमवलेल्या 10 पारमिता, उपपारमिता आणि परमार्थक पारमिता, त्याला 32 लक्षण आणि 80 अनुव्यंजन प्राप्त करणारा अद्वितीय अप्रतिम अतुलनीय असं व्यक्तिमत्व प्राप्त करण्यासाठी अभिसंस्कार करतात. त्याच कर्माला उपस्टंभक कर्म असं म्हणतात. आणि मग हे बाळ जन्माला येते. प्राथमिकता त्यांच्या लहानपणामध्ये या बाळाच्या शरीरावर 32 लक्षण आणि 80 अनुव्यंजन आहेत, ते प्रत्यक्षरित्या कोणाला दिसत. परंतु ज्यावेळी सिद्धार्थ गौतम ग्रह त्याग करतो आणि सम्यक संबुद्धी धारण करतो, ग्रह त्याग केल्याच्या नंतर सुद्धा या महासत्वाला 6 वर्ष खरतर तपश्चर्या करावी लागते. दरम्यान उदक रामपुत्र, अलार कलाम इत्यादी तत्कालीन प्रसिद्ध आचार्यांकडे जाऊन त्याने अनेक प्रकारची ध्यानविधी प्राप्त केल्या होत्या. परंतु यामध्ये केवळ चित्ताची एकाग्रता होती, केवळ ध्यान होतं. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम अगदी अष्टम ध्यानापर्यंतची अवस्था. परंतु या कोणत्याही या प्रकारच्या ध्यानामध्ये प्रज्ञा नव्हती, अर्थात दुःखमुक्तीचा मार्ग नव्हता. एखादा चित्ताला एकाग्र करून 8व्या ध्यानापर्यंत पोहोचून किंवा समाप्ती प्राप्त करून फार तर फॉर्मलेस प्लॅनेट पर्यंत जाऊ शकतो. पण हे सुद्धा एक दुर्भाग्य असतं. ज्याप्रमाणे असित मुनींचं दुर्भाग्य, त्यांना माहित होतं की हे बाळ सम्यक समृद्ध बनेल, परंतु याचा धम्म आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण तोपर्यंत त्यांचं निधन होऊन ते अरूप लोकांमध्ये जे जन्म ग्रहण करतात, त्याची आयुर्मर्यादा इतकी मोठी असते की तोपर्यंत ते अनेक भूत येऊन जातात, तरी यांना त्याचा थांग पत्ता लागत. आणि त्यामुळे जोपर्यंत पुण्यकर्माचा साठा सोबत आहे, तोपर्यंत ध्यान अवस्थेच्या माध्यमातून त्या लोकांमध्ये आपलं जीवन यापन करतात. ज्यावेळी पुण्याचा क्षय होतो, त्यावेळी पुन्हा सुद्धा त्यांना या भवसंसारामध्ये ते शारीरिक आणि मानसिक दुःख सहन करायला पुन्हा प्रतिसंधी ग्रहण करावे.
म्हणून या अवस्था सुद्धा दुःखातून मुक्त करणाऱ्या नव्हत्या याची खात्री सिद्धार्थ गौतम होते. आणि त्यानंतर मग तो सिद्धार्थ गौतम स्वतःच सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्ध होतो. तर बोधगया येथील निरंजना नदीच्या काठावर अतिशय सुंदर असा जो बोधवृक्ष फुलला होता, बहरला होता, त्याच्या छायेखाली बसून सम्यक संबोधी प्राप्त. सम्यक संबोधी प्राप्त केली म्हणजेच काय केलं? प्रत्येक समुत्पादाला त्यांनी प्रतिलोम अनुलोम जाणलं. 4 आर्य सत्याला 3 ऍस्पेक्टच्या आधारावर पाहून सलाखून अनुभव करून पाहिले. 4ही दृष्टीने त्याला पाहिलं, कुठे कमतरता आहे का, काही कमी आहे का, कोणत्याच प्रकारची कमतरता नव्हती. आणि मग ते सम्यक संबुद्ध प्राप्त करतात. त्यावेळी या महापुरुषाची ही 32 लक्षणं अतिशय प्रकटपणे दिसू लागतात आणि 80 अनुव्यंजन सुद्धा अतिशय स्पष्टपणे प्रकट होऊ लागतात. त्यातील सगळ्यात पहिलं हे लक्षण आहे ते भगवान बुद्धाचा हा जो डोक्याचा मधला भाग आहे, हा मधला भाग मांसाचा आणि तो उंच असतो. ते त्यांच्या ते ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि भगवान बुद्धांचे केस हे अतिशय निळे निळे शार जाडसर गुरफटून वरच्या दिशेने फिरणारे आहे. म्हणून ते घुंगराल्यासारखे त्यांचे केस आपल्याला दिसतात. जटासारखं बांधलेले लांबलचक केस दाखवतात. 32 लक्षणामध्ये अशा प्रकारचं वर्णन नाही. तर गुरफटून निळेशार जाडसर केस गुरफटून कर्लिंग होऊन ते वरच्या दिशेने फिरणारे, हे त्यांचं एक लक्षण आहे. दुसऱ्या अशा प्रकारचं लक्षण आहे की भगवान बुद्धाच्या डोक्याच्या मागून 5 प्रकारच्या रंगांचे रंग सदोदित वलयांकित होत असतात. त्याचबरोबर भगवान बुद्धाचा चेहरा गोल चंद्राप्रमाणे असतो. अशा प्रकारे वर्णन केलं आहे की भगवान बुद्धाच्या डोळ्यांच्या भिवया त्या धनुष्याकृती असतात आणि या दोन्ही भिवयांच्या मध्ये सफेद केसांचा पुंज असतो. अनेक अदर इमेजेस मध्ये आपण हे पाहतो की त्यामध्ये काहीतरी टिळा लावल्यासारखं दाखवतात, परंतु ते चुकीचं आहे. तो एक सफेद केसांचा पुंज आहे. त्याच प्रकारे अशा प्रकारे एक लक्षण आहे भगवान बुद्ध साधारण माणसाचे डोळे हे निळे आणि सफेद असतात, परंतु भगवान बुद्धासारख्या महापुरुषांचे हे जे डोळे आहेत पूर्णपणे निळेशार असतात आणि डोळ्यांच्या भिवया जाडसर आणि लांबलचक असतात. डोळ्यांना शोभून जाणाऱ्या अशा त्या डोळ्यांच्या पापण्या असतात. त्याच प्रकारे भगवान बुद्धांचं नाक सोनचाफ्याच्या कळीप्रमाणे सरळ आणि नाजूक असतं. भगवान बुद्धाच्या कानांचं असं वैशिष्ट्य आहे ते भगवान बुद्धाचे कान हे सहजपणे खांद्याला पोहोचत असतात, स्पर्श करत असतात. त्यानंतर असं वैशिष्ट्य आहे की साधारण माणसाला 32 दात असतात, परंतु सम्यक संबोधित धारण करणाऱ्या या महापुरुषाला 40 दात असतात. वरचे 20 आणि खालचे 20 अशा प्रकारचे. आणि दातांचं असं वैशिष्ट्य आहे की ते एकदम सफेद पांढरे शुभ्र आणि दातांमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप नसतो. एक समान सरळ एका रांगेत एक रेषेमध्ये दात असतात. त्यानंतर भगवान बुद्धांची जीभ आहे, त्याने जर जीभ बाहेर काढली तर ते सहज काना एवढं तर ते आपली जीभ सरळ स्पर्श करून आपला चेहरा झाकू शकतात. अशी भगवान बुद्धांची जीभ लांब असते. त्याचबरोबर भगवान बुद्धांच्या आवाजामध्ये गंभीरता असते. त्याने सहज एक शब्द उच्चारला तर तो एखाद्या किलोमीटर पर्यंत तो सहज शब्द ऐकायला मिळेल इतकी आवाजामध्ये गंभीरता असते. त्याप्रमाणे त्यांचा आवाज कोकिळेच्या आवाजापेक्षा सुमधुर असतो. जर त्यांचा आवाज कोणाच्या कानावर पडला तर कोणताही व्यक्ती क्षणभर थांबतो. शक्य होत असेल तर तो बुद्धांच्या जवळ येऊन पोहोचत असतो. त्यानंतर जसं वैशिष्ट्य आहे की भगवान बुद्धाची जी हनुवटी आहे ही सिंहाप्रमाणे निमुळती असते. त्याचबरोबर
भगवान बुद्धाची छाती सिंहासारखी चौडी छाती असते आणि छाती दोन्ही खांदे सरळ एक समांतर असते. त्यानंतर असं वैशिष्ट्य आहे की भगवान बुद्धाची काया ही इतकी पिवळी असते, इतकी पिवळी धमक असते की समोर 24 कॅरेटचं सोनं ठेवलं तर ते सोनं सुद्धा फिकं पडतं. आणि यांच्या कायेतून सदतीत वामभर प्रकाश किरण पडत असतात. त्यानंतर असं वैशिष्ट्य आहे की या महापुरुषाची शरीरावर कधीही कोणत्या प्रकारचा मळ साचू नये. त्याच प्रकारे एका लोम मध्ये एकच लोम असतो, अन्यथा लोम नसतात, म्हणजे एकामध्ये दोन नसतात. अशा प्रकारे साधारण माणसाच्या शरीराचा रक्तप्रवाह हा वरून खालच्या दिशेने जाणारा असतो, तर भगवान बुद्धाच्या शरीराचा रक्तप्रवाह हा खालून वरच्या दिशेने जाणारा असतो. अगदी प्रत्यक्षात जीवन व्यवहारामध्ये त्यांना हेच काम करावं लागतं. त्यांना राग आणि द्वेषाला प्रलिप्त होऊन जीवन जगणाऱ्या लोकांनी राग आणि द्वेषाला प्रलिप्त होऊन जीवन जगण्याची जी धारा बनवली असते, भगवान बुद्ध या धारा प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करून रागापासून वितरागाकडे जाणारा धर्म सांगावा लागतो, द्वेषापासून वितद्वेषाकडे धर्म सांगावा लागत असतो. त्याच वेळी दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मार्ग मिळत असतो, अन्यथा दुःख मुक्तीचा मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतो. त्यानंतर भगवान बुद्धाचे जे हात असतात ते इतके लांब असतात की ते जर का उभे राहिले तर गुडघ्यापर्यंत सहज ते हात पोहोचत असतात. आणि दोन्ही हाताची जी बोटं असतात ती लहान मोठी नाही, एका साईजची एक समान असतात. आणि दोन्ही बोटांच्या मध्ये बदकाच्या पायाप्रमाणे पडदे असतात. एक वैशिष्ट्य. त्याच प्रकारे भगवान बुद्धाचे जे पाय आहेत, साधारण माणसाच्या पायाला खड्डा असतो, तळपायाला खड्डा असतो, परंतु या महापुरुषांच्या पायाला खड्डे नसतात, समांतर पाय असतात, आयताकृती पाय असतात, पायाला खड्डा नसतो. आणि पायाची सुद्धा बोट एका साईजची एक समान असते, लहान मोठी नसते. आणि ज्यावेळी हे महापुरुष या पृथ्वीवर आपल्या पायाचा स्पर्श करतात त्यावेळी या पदस्पर्शाने ती जी जमीन आहे, जी भूमी आहे, एक समान होत असते. कारण या महापुरुषाने कमवलेली ही जी काही कुशल कर्म आहे, त्या कुशल कर्माला ही पृथ्वी साक्ष असते. आणि त्यामुळे पृथ्वीकडून हा महापुरुषाचा आदर सत्कार प्रकार असतो. तर अशा प्रकारे हा जो बोधिसत्व हे जे सम्यक आहे, हे बोधिसत्वाच्या जीवावस्थामध्ये कोणतेही पारमिता पूर्ण करीत असताना या प्रकृतीला साक्षी ठेवूनच हे कुशल कर्म करतात. आणि याच द्योतक म्हणून, याच प्रतीक म्हणून ज्यावेळी बोधवृक्षाखाली पापी मार सिद्धार्थ गौतमाला वज्रासनावर उठवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी ते उत्तर देतात की इथे बसण्याचा केवळ आणि केवळ मात्र माझाच अधिकार आहे. याचा ज्यावेळी पुरावा पापी मार मागतो त्यावेळी भगवान बुद्ध या भूमीला, या पृथ्वीला साक्ष देतात, आव्हान देतात. त्यावेळी ही भूमी कंपित होऊन दाखवते आणि साक्ष देते की सिद्धार्थ गौतमच केवळ या वज्रासनावर बसू शकतो. याची खात्री ज्यावेळी त्या पापी माराला होते त्यावेळी पापी मार तिथून निघून जात असतो. अशा प्रकारे भगवान बुद्धाचं हे अतिशय अप्रतिम आणि अतुलनीय असं व्यक्तिमत्व होतं की ते व्यक्तिमत्व पाहत राहणारा व्यक्ती पाहतच राहतो. म्हणजे बुद्धाच्या प्रती श्रद्धा निर्माण करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. कधी कधी भगवान बुद्धांचं हे सौंदर्य, हे त्यांचे व्यक्तिमत्व पाहून सुद्धा लोक बुद्धाच्या प्रती श्रद्धा निर्माण करायचे. कधी कधी भगवान बुद्धाची चालण्याची पद्धत, त्यांचे वक्तव्य करण्याची पद्धत, एखादा विषय मुद्देसूदपणे मांडण्याची पद्धत आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये मृदुता, कोमलता, प्रेम आणि कारुणिकता पाहून सुद्धा लोकांच्या मनामध्ये बुद्धाच्या प्रती श्रद्धा निर्माण व्हायची. कधी कधी लोक बुद्धाच्या सौंदर्याचे वेळेस एक उमदा तरुण होता,
हे भगवान बुद्धाच्या नेहमीच लोकांची गर्दी असते, पण भगवान बुद्धाला त्याला जवळ आता यासाठी तो सरळ जाऊन प्रवचित होतो, भिक्षू बनतो, आणि मग तो भगवान बुद्धाला जवळून पाहता यावं यासाठी जाणून बुजून भगवान बुद्धाच्या जवळ जायचं आणि त्यांना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत हाळत राहायचं. भगवान बुद्ध एक वेळ त्याची कान उघडणी करतात आणि त्याला सांगतात की एखादा व्यक्ती माझ्या कितीही जवळ राहून मला पाहत असेल, परंतु जर का तो धम्माला पाहत असेल तर तो माझ्या कितीही जवळ असेल तरी त्याला बुद्धाचं दर्शन घडणार नाही, बुद्धत्वाची त्याला प्राप्ती होणार नाही. परंतु एखादा व्यक्ती माझ्यापासून भलेही कोस दूर असेल, परंतु जर का तो धम्माला पाहत असेल, धम्माला जाणत असेल, तो कितीही कोस दूर जरी असेल तरी त्याला तिथे बुद्धाचं दर्शन घडत असते. अशा प्रकारे बुद्ध आपल्यापेक्षा धम्माला कशा प्रकारे जास्त महत्व देतात ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होत असते. आणि आयुष्याची 45 वर्ष अविरत आणि अखंडितपणे पायी प्रवास करत करत हा महापुरुष संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. ज्यावेळी भगवान बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागतात त्यावेळी तत्कालीन असणारे जे संप्रदाय आहे, जैन संप्रदाय आहे, वैदिक कल्चर आहे, ब्राह्मणिझम आहे, किंवा श्रमण धर्म असेल अथवा जैनिझम असेल, ते सारे पंथ अशा प्रकारे निष्प्रभ ठरतात ज्याप्रमाणे सूर्य उगवताच आकाशातील तारे निस्तेज बनतात. आणि भगवान बुद्ध ज्या धम्माचं आख्यान करत होते तो धम्म म्हणजे दुसरा तिसरा काहीच नसून या प्रकृतीतील अंतिम सत्याचा तो आविष्कार असतो. त्या प्रकृतीतील अंतिम सत्याचा आविष्कार म्हणजे स्वाभाविकपणे बुद्धाची शिकवण ही युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे आणि ती सर्वांना एक समान लागू पडत असते. अशा प्रकारे की जसं आपण बुद्ध शास्त्रातील जी शिकवण आहे त्याचं पहिलं अंग घेऊ, ज्याला सील असं म्हणतात. प्राण्याची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही अथवा नशापता करणार नाही, हे जे सील आहे भगवान बुद्धाने आपल्या शासनामध्ये याला प्रथम आणि सर्व महत्वपूर्ण स्थान दिलं आहे. त्यामागची सायंटिफिक अशा प्रकारची आहे. सील ग्रहण केले असता आपल्या कायिक आणि वाचिक जे अकुशल कर्म घडत आहेत त्यांना रोख लागला जातो. त्यामुळे आपली काया आणि वाणी संयमित होत असते. पण जर का आपण सील ग्रहण नाही केले तर कायेच्या माध्यमातून घडत असणारे अकुशल कर्म घडत राहत असतात, त्याच प्रकारे वाणीच्या माध्यमातून घडत असणारी अकुशल कर्म घडत राहत असतात. त्यामुळे काया आणि वाणी दोनही संयमित असतात. तसं असणं स्वाभाविक आहे, कारण या मनाचा शरीराशी घनिष्ठ संबंध आहे आणि शरीराचा मनाशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून त्या कायेच्या आणि वाणीच्या माध्यमातून जे जे काय आपण कुशल कर्म करू स्वाभाविकपणे त्याचा मनावर इष्ट अनिष्ट परिणाम होत असतो आणि मन आपला त्या प्रकारचा स्वभाव बनवत असतो, नेचर बनवत असतो. हे सत्य भगवान बुद्धाने डिस्कव्हर केलं, कल्टिवेट केलं, शोधला, त्याचा शोध केला आणि जगासमोर हे मांडलं. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सील सदाचाराला प्राथमिकता दिली की सील ग्रहण केल्यामुळे कायेच्या आणि वाणीच्या माध्यमातील अकुशल कर्म थांबतात. त्यामुळे काया आणि वाणी संयमित होत असते. स्वाभाविकपणे मन सुद्धा आपलं शांत आणि संयमित होण्यास मदत होत असते आणि त्याच वेळी आपलं चित्त एकाग्र होत असतं आणि आपण निर्वाणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत असतो. एक वैज्ञानिक दृष्टी आहे. मग इथे आपण जर का विचार केला तर या पाचही शिलाचं पालन केवळ बौद्ध लोकांसाठीच महत्वाचं नाहीये. तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत असाल, जैन म्हणत असाल, बुद्धिस्ट म्हणत असाल, ख्रिश्चन म्हणत असाल, मुसलमान म्हणत असाल, फरक काहीच नाही. जर का आपल्यातील नैतिक मूल्यांचा आपल्याला विकास करायचा असेल पाचही शिलांचं पालन करणं गरजेचं आहे. जर का आपल्याला आपल्या कुटुंब संस्था दीर्घकाळ टिकवायचे आहेत, आपल्याला आपले नाते दीर्घकाळ टिकवायचे आहेत, या पाचही शिलाचं पालन करणं अनिवार्य आहे. त्याच प्रकारे आपल्याला एक आदर्श सामाजिक सुव्यवस्था निर्माण करायची असेल या पाचही शिलाचं पालन करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. या आपल्या देशाचं दुर्भाग्य, भगवान बुद्धासारखा महापुरुष या देशामध्ये जन्माला आला
आणि संपूर्ण जगाने बुद्धाला स्वीकारलं, परंतु जिथे जन्माला हे बुद्ध आले त्याच लोकांनी या बुद्धाला विरोध केला, किंवा त्यांची शिकवण नामशेष करून टाकली. आणि आज या देशाची अशी परिस्थिती चालली आहे की देशामध्ये अराजकता मर्यादेच्या पलीकडे वाढलेली आहे, भ्रष्टाचार मर्यादेच्या पलीकडे वाढलेला आहे, व्यभिचार बलात्काराच्या घटना मर्यादेच्या पलीकडे वाढलेल्या आहेत, हिंसाचाराच्या घटना मर्यादेच्या पलीकडे चाललेल्या आहे. एवढं सगळं घडतं, परंतु या देशामध्ये शासनकर्त्या लोकांना कुणालाही ही गोष्ट सुचत नाही की प्रत्येक ही काही सरकारी आणि निमसरकारी शाळा आहेत, त्या शाळा भरण्यापूर्वी मुलांकडून हे 5 सील ग्रहण करून घेणं हे अनिवार्य केलं पाहिजे. ही विवेक बुद्धी आज सगळ्यात कुणाला सुचलेली नाहीये या देशाचं दुर्भाग्य. प्राण्याची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, नाशवता करणार नाही. हे 5 सील जर का धारण करणारी नवी पिढी निर्माण झाली तर या देशामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, या देशामध्ये अत्याचार होणार नाही आणि या देशामध्ये हिंसाचार होणार नाही. परंतु हेतू पुरस्पर आणि जाणीवपूर्वक बुद्धाच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्याचा विपाक म्हणजे आज ही देशामध्ये चाललेली अराजकता आहे. म्हणून आपण पाहिलं आहे या इस्रायल देशामध्ये जे काही युद्ध घडलं ते क्षुल्लक कारणावरून युद्ध घडलं आणि या क्षुल्लक कारणावरून शेकडो लोकांचा जीव गमवावा लागला आणि जो रक्तपात घडला त्यातून जगाला बुद्धाची गरज लागाशिवाय राहणार नाही. कारण युद्ध किंवा हिंसा ही कधीही कोणत्याही समस्येचं निराकरण ठरू शकणार नाही. किंबहुना द्वेषानं द्वेष वाढला जातो आणि त्याची परिणती शेवटी युद्धामध्ये होते आणि युद्ध शेवटी दोनही पक्षांचा घात करत असते. त्यामुळे प्रेमानं, मैत्रीने आणि करुणेनं राहणं हाच एकमात्र जग वाचवण्याचा बुद्धाचा पर्याय आहे आणि तो जगाने स्वीकारला पाहिजे. तर ही जी शिकवण आहे ती अशा प्रकारे वैश्विक आहे, सार्वजनिक आहे, सार्वत्रिक आहे, ती सगळ्यांना लागू पडणार आहे. त्याच प्रकारे भगवान बुद्धाची शिकवण आहे की चित्ताला निर्मल कर. चित्ताला निर्मल करणं अर्थात चित्त आपलं मलिन आहे, पण चित्त आपलं मलिन आहे या गोष्टीची जाणीव त्याचवेळी होईल लोकांना ज्यावेळी लोक कधीतरी स्वतःमध्ये अंतर्मुखी होऊन पाहतील, आत्मचिंतन करतील, त्यावेळी त्यांना दिसून येईल की आपण प्रत्येक व्यक्ती हा मलिन चित्ताचा. मग त्याला निर्मल करण्यासाठीच आपल्याला रागापासून द्वेषाकडे गेलं पाहिजे, रागापासून वितरागाकडे गेलं पाहिजे, द्वेषापासून वितद्वेषाकडे गेलं पाहिजे. आणि हा मार्ग केवळ बुद्ध शास्त्रामध्येच आपल्याला शिकायला मिळत असतो आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, त्याचं 3 भागामध्ये विभाजन केलं असतं, शील, समाधी आणि प्रज्ञा. अशा प्रकारे हा धम्माचे 3 विषय बनत असतात. तर पुढे भगवान बुद्धाने ही जी शिकवण जगासमोर मांडली त्यावेळी जगाला आव्हान केलं की एही पस्सिको औपनायको पच्चतं वेदितं, की केवळ मी सांगत आहे म्हणून तुम्ही ते ऐकू नका किंवा धारण करू नका. जे काही मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही स्वतःच्या अनुभूतीवर पडताळा करून पहा. जर का तुमच्या अनुभूतीवर ते कसोटीवर उतरत असेल तरच ते तुम्ही मान्य करा. ही स्वतंत्रता आज तक कोणत्याही तथाकथित धर्म संस्थापकांना लोकांना दिली नाही. उलट हे सांगितलं मी सांगतो ते ऐका आणि ते निमूटपणे तुम्ही ते मान्य करा, त्याचवेळी तुम्हाला मुक्त आणि मोक्ष. त्यांना शहनिशा करण्याची, उहापोह करण्याची संधीच नाही मिळत. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने जे आवाहन केले आणि धम्माला कसोटीवर उतरवण्यासाठी जी मोकळीक दिली, त्यामुळे वेगवेगळ्या संप्रदायातील लोक बुद्धाकडे येऊ लागले आणि त्यांचा शब्दांशब्द अनुभूतीवर धारण करून पाहिले. आणि ज्यावेळी अनुभूतीवर तो उतरत होता त्याच्यावेळी लोक बुद्ध धम्म आणि संघाला शरण जात होते. त्यामध्ये 1 नाही 2 नाही, हजार, लाखो, करोडो लोक, लाखोच्या समुदायाने बुद्धाला शरण जाऊ लागले. हा म्हणताना संपूर्ण भारत बुद्धमय. तर हे जे काही भगवान बुद्धाची ही शिकवण आहे
त्या शिकवणीचं असं वैशिष्ट्य आहे, स्वाख्यातो भगवता धम्म, की भगवान बुद्धाचा धम्म हा सुआख्यात आहे. तो सुआख्यात असणं म्हणजे कशा प्रकारे सुआख्यात केलेला आहे, की जसं बुद्ध सांग तर त्या दुःखामागचं कारण सुद्धा सांग. एवढंच नव्हे, त्या दुःखाचं निराकरण सुद्धा सांगतात आणि निराकरणाचा मार्ग सुद्धा सांगतात. बुद्धांची शिकवण ही क्रमिक पद्धतीची असते, स्टेप बाय स्टेप सांगितलेली असते. ज्याप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, त्यामध्ये पहिल्यांदा सम्मादिट्ठी आहे. पहिल्यांदा सम्मा वाचा नाहीये किंवा सम्मा समाधी नाहीये. तर असं का असतं, याच्याही मागे सायंटिफिक व्हीप आहे. इतर शिकवण पाहिली भगवान बुद्धाची, उदाहरणार्थ 10 पारमिता पाहिल्या, तर पहिल्यांदा पहिली पारमिता दान. तर ही दान पारमिताच पहिल्यांदा का, त्याच्याही मागे एक सायंटिफिक व्हीप आहे. बुद्ध कधीही काहीतरी मनोकल्पित येऊन सांगत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक सायंटिफिक व्हीप सामावलेली असते. उदाहरणार्थ 7 बोधी अंग आहे, तर पहिल्यांदा या 7 बोधी अंगामध्ये पहिल्यांदा सत्यसंभोजंगच का आहे, उपेग का नाही, किंवा धम्मविजय का नाही, किंवा समाधी का नाही, पहिल्यांदा सती संभोजनच का आहे. त्यामागे एक सायंटिफिक व्हीप सामावून. ज्या प्रकारे आपण 10 कुशल कर्म पाहिले, तर पहिल्या 10 कुशल कर्मामध्ये पहिलं कर्म आहे ते दान. या सगळ्या गोष्टींचं अवलोकन, तर त्याच्या मागची जी सायंटिफिक व्हीप आहे ती जर का आपण जाणली, वैज्ञानिक आपण जाणली, तर आपण अचंबित होऊन जाऊ. आपल्याला अद्भुत वाटेल, आश्चर्य वाटेल. आणि ही जी क्रमिकता आहे ती चुकवता कामा नये बुद्धाच्या शिकवणीमध्ये. तर क्रमिकता चुकली तर त्याचा आपल्याला लाभ योग्य प्रमाणे होत नाही. उदाहरणार्थ सम्मादिट्ठी. सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी, योग्य दृष्टी. योग्य दृष्टीचा अतिशय व्याप्त करता आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कुशल काय, अकुशल काय, याची जाणीव असते. म्हणजे आपल्या हिताचं काय, अहिताचं काय, याची जाणीव असणे साधारणपणे ही सुद्धा सम्यक दृष्टी आहे. त्यानंतर सम्यक दृष्टीचा दुसरा एक अर्थ आहे की दुःखाच्या कारणाला जाणणं, दुःखाचा निरोध जाणणं आणि दुःखाच्या निरोधाचा मार्ग जाणणं. आपल्याला प्राप्त झाली असता आपण 4 आर्य सत्य करून प्राप्त होत असतो. तुमच्यामध्ये सम्यक दृष्टी नसेल तर आपण सम्यक संकल्प काय करणार, संकल्प करू नाही शकणार आपण. त्याच प्रकारे आपण सम्यक कर्म नाही, आपल्याला काय याची जाणीवच नाहीये. तर प्राणायाम करू नका, आपल्याला कसं कळणार. गुरु सांगेल की तुम्ही अमुक अमुक तुमच्या आदर्शाला तुम्ही बळी द्या, पशुचा पक्षाचा, तुमचं कल्याण होईल. त्याला जर का विवेक बुद्धी नसेल, त्याच्याकडे जर का सम्यक दृष्टी नसेल तर तो अकुशल कर्म. पण जर का आपल्याला सम्यक दृष्टी आहे तर आपण या गोष्टी टाळू शकतो आणि शीलाचं पालन. त्याच प्रकारे पुढील अंग आहेत सम्मादिट्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंत, सम्मा आजीविका, सम्मा व्यायाम. चांगलं काय वाईट काय हे जर कळण्यामागचं जर आपल्याकडे सम्यक दृष्टी नसेल तर पशु पक्ष्याची हत्या करून सुद्धा पोट भरू, अवैध धंदे करून सुद्धा पोट भरू. म्हणून सगळ्यात महत्वाची आहे ती सम्यक दृष्टी. त्याच प्रकारे आपण सती संभोगाचा विचार करू. पहिल्यांदा सती संभोजंगच का आहे. सती म्हणजे होश, जागरूकता. जर आपल्यामध्ये सती जागरूकता आहे तर आपण क्षणभर सुद्धा आपलं चित्त विचलित न करता आनापान मध्ये चित्त अतिशय शांत करू, एकाग्र करू, एकाच्या अग्रस्थानावर
पण जर का आपल्यामध्ये सतीच नसेल तर आनापान किंवा ध्यान करण्याच्या निमित्तानं आपण बसू आणि आपली स्मृती मात्र लोक होईल आपण चिंतन मनात करत बसू, आपलं मन भटकत आहे. म्हणून सती महत्वाची आहे, होश महत्वाची आहे, जागरूकता महत्वाची. सती, होश आणि जागरूकता आपल्यामध्ये असेल तर आपण आनापानचा सुद्धा दीर्घकाळ अभ्यास करू. त्याचबरोबर सती, होश आणि जागरूकता असेल तर आपण शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत, सुखद दुःखद अदुःखद असुखद, या वेदनांच्या अनित्यतेच्या स्वभावाला आपण जाणून आणि आपण चित्त आपलं समतेमध्ये. जर का आपल्यामध्ये सती आहे, होश आहे, जागरूकता आहे, तर चक्षुच्या संपर्कामध्ये एखाद रूप किंवा व्यक्ती किंवा वस्तू रूप पदार्थ आला असता आपल्या चित्ताला जर का आकर्षित करत असेल तर आपलं चित्त त्या दिशेला ओढलं जाणार आहे. आपण आपल्या चित्ताला संयमित ठेवू. पण जर का सतीश होश किंवा जागरूकता नसेल तर आपलं चित्त कोणत्या ठिकाणी भटकलं जाऊ शकतं. जर का आपल्या चित्तामध्ये सती नसेल तर एखाद्या धम्माचं विचयन करणं, की जसं रूप धर्म आहे, पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू, वायू धातू आहे, याला पृथक पृथक करून पाहायचं असेल तर सती असेल तर आपण पाहू, त्याचं विचयन करू. हा पृथ्वी धातू आहे, हा आप धातूचा संस्कार, हा वाय धातू आहे. प्रत्येक रूप घटकाचं संवर्षण करत जाऊ आणि त्यावेळी आपली सती जागृत असेल तरच करू. पण जर का सती जागृत नाही आहे आणि आपण विपස්සनेचा अभ्यास करत आहोत तर सुख संवेदनांच्या प्रती आपण अनुरुक्त होऊन जाऊ, आसक्त होऊन जाऊ, त्याच्या प्रती निकंतित तृष्णा उत्पन्न करू आणि त्यामुळे आपण विपස්සनेच्या पथापासून पथभ्रष्ट होऊन जाऊ. म्हणून सती महत्वाची आहे. त्याचवेळी धम्माचे विचयन करू. हे नाम, हे रूप, वेदना, हे संज्ञा, हा संस्कार, हा संस्कार द्वेषाचा उत्पन्न झाला आहे आणि तो निरुद्ध झाला आहे. आपल्यामध्ये सत्य असेल त्या गोष्टीची आपल्याला जाणीव होईल की यंग रूपं सात रूपं इत्तेसी तणहा विज्यमान विज्यती अथ निरुज्यमान निरुज्यती. की या चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून तृष्णा उत्पन्न होते आणि त्या ठिकाणी निवास करते. सती असेल तर आपण जाणू. जर का सती आपल्यामध्ये नाहीये तर या प्रक्रियेला आपल्याला जाणता येणार नाही. असे अगणित अकल्पित संस्कार जमा होत जातील. पण सती आहे तर आपण जाणू की इथे चक्षु इंद्रियामध्ये, सोत इंद्रियामध्ये, घाण इंद्रियामध्ये, जिव्हा इंद्रियामध्ये, मनो इंद्रियामध्ये, काय इंद्रियामध्ये हा संस्कार या ठिकाणी उत्पन्न झाला आणि त्या ठिकाणी त्याच ठिकाणी तो निरुद्ध झाला. त्याला निरुद्ध करण्याची सामर्थ्य सती ओझंगामध्ये आहे. कारण त्या संस्काराची वास्तविकता काय आहे तर उत्पन्न होऊन नष्ट होणं. अर्थात उत्पन्न होऊन नष्ट होणं त्या स्वभावाला जाणल्यावर अनित्य, दुःख आणि अनात्मतेचा बोध उत्पन्न होतो. त्याच वेळी आपण त्या संस्काराला निरुद्ध करू शकतो, त्या संस्काराला असंस्कारित करू शकतो आणि आपलं चित्त हळूहळू निर्विकार आणि निर्मळ होऊ लागतं. अशा प्रकारे हे जे सती महत्वाची आहे आणि हा तिचा क्रम बदलता येणार नाही. जर क्रम बदलला तर पुढच्या प्रक्रियेला आपल्याला अडथळा निर्माण होतो. परंतु अशा प्रकारे क्रमिकतेने जर का आपण सुरुवात करू तर पुढचे जे क्रम आहेत ते टप्प्याटप्प्याने बराबर एक एक टप्पा पुढे पुढे आपोआप येत जातो आणि आपण मग त्या प्रकारे पुढे पुढे प्रगती करून अगदी साती बोधी अंगाला यथायोग्य कल्टिवेट करून आपण निर्माणाच्या अमृततुल्य निर्माणाला आपण प्राप्त करत असतो. त्याचबरोबर दान हे प्रथम काय आहे, त्या मागची सांस्कृतिक रीत काय आहे तर ती अशा प्रकारची आहे की जर का आपल्याला आसक्तीतून अनासक्त व्हायचं असेल तर काहीतरी तुम्हाला समर्पित करावं लागतं, त्यागावं लागतं. आणि ज्यावेळी तुम्ही निर्णयाच्या घामाने काहीतरी कमवतो आणि त्याच्यातील अंशिक भाग आपण समर्पित करतो, टाकतो, देत असतो, इतराला दान करतो, त्यावेळी आपली त्याग वृत्ती वाढते. आपलं चित्त काही क्षणासाठी अनासक्त बनतं, काही वेळासाठी शुद्ध बनतं आणि हा संस्कार आपल्याला रागापासून वीतरागाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. ज्यावेळी दान करतो त्यावेळी मुंज चेतना, उभय चेतना, मुंज चेतना आणि अपर चेतना
त्या तिन्ही चेतना उत्पन्न होतात, त्यावेळी आपल्या चित्तामध्ये प्रीती, प्रमोद, आनंदाचे तरंग उत्पन्न होत असतात. चित्त हलकं हलकं आणि सुखद संवेदनांची अनुभूती होते. चित्त एकदम क्लामफुल होऊन जाते आणि त्यावेळी मग तुमच्या दानाच्या अनुमोदनार्थ भगवान बुद्ध त्याचं अनुमोदन करण्यासाठी एखादा उपदेश करतात. शील असेल किंवा अनुपूर्विक धम्म असेल, कथा असेल किंवा अभिधम्माचा विषय असेल, नाहीतर मग परमोच्चासा धम्म म्हणजेच 4 आर्य सत्याचा उपदेश असेल. आणि त्यावेळी या 4 आर्य सत्याला साक्षात्कृत करून घेण्याची क्षमता ही दान दिल्याच्या नंतर आपली उत्पन्न झालेली असते. आणि मग भगवान बुद्ध त्यानुसार मग तुम्हाला उपदेश करून तुम्ही बसल्या जाग्यावरच निर्माणाचा साक्षात्कार करू शकता. माता विशाखेला भगवान बुद्धाने शिकवलं नाही तू अनाभांचा अभ्यास कर अशा प्रकारे किंवा विपස්සना नाही शिकवलं, परंतु तिच्यामध्ये ज्या पारमिता होत्या आणि जो कुशल धर्म होता आणि ज्या भगवान बुद्ध केवळ अनुपूर्विक धर्म सांगतात, त्याच्यामध्ये तिथे चित्त एकाग्र होतं आणि ती निर्माणाला साक्षात्कार करते. अशा प्रकारे ही एक सायंटिफिक व्हीव आहे की ज्यामुळे 10 पारमितामध्ये पहिली पारमिता दान या पारमितेला महत्व देण्यात आलं. अशा प्रकारे एकंदरीत आपण जर का बुद्धाच्या शासनाचं अवलोकन केलं, संशोधन केलं, तर असं दिसून येतं बुद्धाची ही मांडणी आहे शिकवणुकीची, ही सुसंगत आहे, क्रमिक आहे आणि तिचा आपला प्रत्येक गोष्टीचा एक फायदा असतो. तिची क्रमिकता आपल्याला भंग करता येते, तोडता येते. त्याचप्रकारे भगवान बुद्धाच्या शासनाला जर सुवाख्यात म्हटण्यात आलं त्यामागचं असंही कारण आहे. एकंदरीत जो 84,000 धम्मस्कंदाचा जो धम्म आहे त्याला आपल्याला एका वाक्यामध्ये सुद्धा करता येईल. सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानं शासन. आणि याच वाक्याला अतिशय विस्तारपूर्वक करायला गेलो तर 84,000 धम्मस्कंदाच्या वाणीचं स्पष्टीकरण होत असतं. हे एक वैशिष्ट्य आहे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचं. त्याचप्रकारे दुसरं असं वैशिष्ट्य आहे की या धम्माला जो कोणी प्रॅक्टिस करतो, धारण करण्याचा प्रयत्न करतो, तर तो त्याला तात्काळ फळ देत असतो, त्याचवेळी फळ मिळत असतं. एक वैशिष्ट्य आहे. म्हणून हा जो काही भगवान बुद्धाने धम्म आपल्या समोर प्रकाशित केला आहे, म्हणजे आज भगवान बुद्ध आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याने कथन केलेला सद्धम्म मात्र आपल्या समोर आहे. अगदी 84,000 धम्मस्कंदाची वाणी जशीच्या तशी आजही उपलब्ध आहे. ही वाणी म्हणजेच भगवान बुद्ध आहेत असं आपण समजलं पाहिजे आणि त्या वाणीनुसार आपण आपल्या जीवनामध्ये तो धम्म इन्व्हेस्टिगेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आजही आपल्याला 2 गोष्टीतून भगवान बुद्ध आजही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. एक म्हणजे प्रॅक्टिकल आपण ज्यावेळी ध्यान साधनेचा अभ्यास करतो, विपස්සना. त्याचबरोबर चक्रवर्ती सम्राट अशोकाने जे 84,000 जे स्तूप बांधले आहेत ते त्याने विनाकारण बांधलेले नाहीये. त्या प्रत्येक स्तूपामध्ये भगवंतांच्या अस्थी आहे, निर्वाण धातू आहे. आणि ज्यावेळी आपण ध्यान करायला बसतो त्यावेळी अनंत पुण्यमय, अनंत गुणमय बुद्ध की निर्वाण धातू, धम्म की निर्वाण धातू, संघ की निर्वाण धातू, हे निर्वाण धातू आजही या सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपामध्ये विद्यमान आहे. आणि ज्यावेळी आपण ध्यान करायला उठतो, ध्यान करतो, त्यावेळी त्या निर्वाणाच्या धातूचे जे तरंग आहेत त्या तरंगाबरोबर आपले सुद्धा ध्यानाचे तरंग मॅच होत असतात. त्यामुळे आपल्याला एक ध्यानाचा एक टॉवर मिळत असतात आणि त्यामुळे आपलं चित्त एकाग्र होत असतं, अधिक प्रसन्न होत असतं आणि आपण अधिकाधिक ध्यान साधनेमध्ये पुढे प्रगती करत असतो. एवढंच नाही, या चैत्याची ज्यानं एखाद्या व्यक्तीनं मनोभावे साफसफाई, स्वच्छता करून, पुष्प अर्पण करून प्राप्त होऊ शकतो. अर्थात आड याच्याही मागे नाहीये. तर अशा अस्थींच्या ठिकाणी एखादा बसत असेल बाहेर पडणारे निर्वाण जे धातू आहे त्याचे चित्त
त्यामुळे त्याचे चित्त आणि अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित असं वाटतं. त्याला हवेमध्ये हलका हलका वाटत, त्याला जाणीव होते येतो, त्यामुळे आपल्याला ही सुखानुभूती मिळत आहे. मग ते कर्म तो पुन्हा पुन्हा करतो, त्या कर्माची पुनरावृत्ती करतो. करता 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 तो काही वेळ बसू लागतो, बसता बसता त्याचं ध्यान लागतं आणि मग ध्यानचित्त उत्पन्न होतं आणि तो सुद्धा प्रथम केवळ केल्यामध्ये सुद्धा होत असतं. हे चैत्य 3 प्रकारचे चैत्य आहे. एक चैत्य म्हणजे भगवान बुद्धांची अस्थिधातू, दुसरा चैत्य म्हणजे पारिभोगिक चैत्य आणि तिसरा चैत्य म्हणजे उपदेशिक चैत्य. तर शारीरिक चैत्यामध्ये काय, तर भगवान बुद्धाचे दंत धातू, अस्थि धातू आहे, भगवान बुद्धांचे केस लोम धातू आहे, इत्यादी हे जे धातू आहे ते ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी ज्यावेळी आपण वंदना करतो त्यावेळी ते आपलं कुशल घडतं. त्या कुशलामुळे आपली दुर्गती होत. दुसरी गोष्ट, जर का आपण ध्यान करणारे आहोत तर त्या चैत्यातून बाहेर पडणारे निर्वाणाचे जे धातू आहेत, ते तरंग आहेत, ते आपल्याला सुद्धा ध्यानचित्ताच्या तरंगाला मॅच होतात, समरस होतात आणि आपण सुद्धा दीर्घकाळ ध्यानामध्ये प्रगती करत असतो. म्हणून आपण निर्वाणाच्या जवळ पोहोचत असतो. त्याच प्रकारे दुसरा जो चैत्य आहे त्याला पारिभोगिक चैत्य असं म्हणतात. पारिभोगिक चैत्य म्हणजे काय, की ज्या वस्तूंची भगवान बुद्ध ज्या वस्तूंचा भगवान बुद्धांनी वापर केला आहे, अर्थात भगवान बुद्धांचे चिवर असेल, अर्थात भगवान बुद्धांचं भिक्षापात्र असेल, किंवा भगवान बुद्ध ज्या एखाद्या वृक्षाखाली बसले असतील, वृक्ष असेल, ती जागा असेल, अथवा ती कुटी असेल, मूलगंध कुटी असेल, त्या कुटीचा एखादा दगडीचा विटा जरी एखादा दगड किंवा वीट जरी मिळाली तरी ते चैत्याचं स्वरूप आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की बुद्धगयाची बौद्ध राष्ट्रातून लोक येतात, त्या बोधी वृक्षाची एखादी तुटलेली सुकलेली फांदी जरी पडली तर ते पटकन उचलतात, पान जरी पडलेलं असेल ते पटकन उचलतात, कारण तो बोधी वृक्ष सुद्धा एक चैत्य आहे. कारण त्या बौद्ध वृक्षानं त्या भगवान बुद्धाला छाया दिलेली असते, ते स्वतः भगवान बुद्ध त्याची पूजा वंदना करतात आणि इतके महानता त्या बौद्ध वृक्षाला प्राप्त झाली. त्यामुळे बौद्ध वृक्ष सुद्धा हा चैत्य. एवढंच नव्हे तर भगवान बुद्ध श्रावस्तीला भगवान बुद्धाच्या पश्चात येणाऱ्या लोकांना भगवान बुद्धाचं दर्शन न घडल्यामुळे ज्या नाराज उदास होतात, त्या गोष्टी ज्यावेळी आनंद आनंद भगवंतासमोर कथन करतात त्यावेळी भगवान बुद्ध सांगतात की आनंदा, ज्यांना माझ्या पश्चात बुद्धांचं दर्शन करायचं आहे त्यांनी बोधी वृक्षाचं दर्शन करा. त्यावेळी आनंदांच्या हस्ते श्रावस्तीला तो बोधी वृक्ष लावण्यात आला आणि जेव्हा केव्हा बुद्ध नसतील त्यावेळी श्रद्धावान लोक त्या बोधी वृक्षाला प्रदक्षिणा मारून त्याला प्रणाम करत होते. इतकी पवित्रता, इतकी महानता या बौद्ध वृक्षाला प्राप्त झाली. त्यामुळे बौद्ध वृक्ष सुद्धा एक चैत्याचं रूप आहे. त्याची सुद्धा आपण पूजा वंदना केली तरी सुद्धा आपण समापत्ती फळाला प्राप्त होत असतो. इतकं सामर्थ्य पारिभोगिक चैत्यामध्ये आहे. त्याच्यानंतरचं चैत्य त्याला उपदेशिक चैत्य असं म्हणतात. उपदेशिक चैत्य म्हणजे काय, भगवान बुद्धाने स्वतः 82,000 धम्मस्कंद यांची देश 2000 अरहंत आणि वल्लभ भिक्षूंच्या मुखातून शब्द आहे. असे एकंदरीत 84,000 धम्मस्कंदाची वाणी ज्या महापुण्यवान, महामेधावी, महापंडित अरहंत भिक्षू लोकांनी पठण केली आणि तिचं संगायन करून आज तगायत ती वाणी आज आपल्याला पुस्तका स्वरूपामध्ये वाचायला मिळते. भगवान बुद्ध आपल्याला सांगत आहेत आणि आपण ते ऐकत आहोत असं समजलं. रोज जर का तुम्ही आपल्या घरामध्ये एखाद्या सूत्राचं पठण करत आहात आणि या कर्माची तुम्ही पुनरावृत्ती करत राहाल तरी सुद्धा ती उपदेशिक चैत्याची वंदना केली जात असते. त्या पाली सूत्रांच्या सुस्पष्ट आणि चांगल्या प्रकारे जर का आपण पठण करू तर त्याचे एक वेगळे तरंग उत्पन्न होत असतात. ते आपल्या चित्ताला सतत प्रसन्न आणि आनंदी ठेवत असतात. आपलं मन सदा सर्वदा
आपल्या चित्तामध्ये प्रीती आणि प्रमोद उत्पन्न होत असतो. सुखच आपल्याला त्या ठिकाणी अनुभूती मिळत असते आणि वाचता वाचता तुमचं चित्त एकाग्र होत असतं, ध्यान होत असतं. एखाद्या व्यक्ती सती पठणाचं पठण करत आहे, वाचन करत आहे, त्याला त्याचा अर्थ समजत नाही, वाचता 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 त्याचं ध्यानचित्त उत्पन्न होत असतं आणि तो सुद्धा व्यक्ती जर का त्याला अनित्य दुःख अनात्म या अभ्यास आहे तर तो स्वतः सुद्धा त्या दुःखातून मुक्त होत असतो. किंवा एखादा अनंत सुद्धा अशाच प्रकारे या सती पठणाचा अभ्यास दुःखातून मुक्त होत असतो. तर माझा आवाज येत नाही का तुम्हाला ऐकायला? हो बनतेजी, येत आहे, आवाज येत आहे. जी. हम्म. तर अशा प्रकारे हे 3 चैत्य आहे आणि आपण त्याची पूजा वंदना केली पाहिजे. आपल्याला त्याचा लाभ होत असतो, आपलं कुशल घडत असतं. त्याच प्रकारे भगवान बुद्ध या संघाची आपण वंदना करतो. त्यामध्ये असं म्हटलंय, सुपटीपन्नो भगवता सावक संघ. असं नाही म्हटलं सुपटीपन्नो भगवता भिक्खू संघ अथवा भिक्खुनी संघ. श्रावक संघ जो बुद्धाची शिकवण श्रवण करणारा आहे, अशा प्रकारचा तो भिक्षू असेल, भिक्षुणी असेल, उपासक अथवा उपासिका असेल. या संघाच्या निर्मितीमध्ये भगवान बुद्धाने आपल्या स्वतःचं कधीही महत्वाचं स्थान निर्माण नाही केलं. भिक्षूंना स्वतंत्रता दिली होती की ज्याला धुतांगाचं पालन करायचं त्याने धुतांगाचं पालन करावं, ज्याला सुत्तांचं पठण करायचं त्याने सुत्तांचं पठण करावं, ज्याला विपස්සना करायची आहे त्याने विपස්සना करावं. परंतु बुद्धाने असा कधी भेद नाही केला की अमुक विपස්සना करणारा महान आहे, विपස්සना करणारा ही नाही, असा भेद नाही केला. धुतांगाचं पालन करणारा सुद्धा दुःखातून मुक्त झालेला आहे, सुत्तांचं पठण करणारा सुद्धा दुःखातून मुक्त आहे आणि विपස්සना करणारा सुद्धा दुःखातून मुक्त झालेला आहे. आणि हे जे श्रद्धाचरित आणि पारमिता संपन्न लोकांना अशा प्रकारे दुःखातून मुक्त होतात. त्याच प्रकारे दुःखातून मुक्त होण्यासाठी 40 प्रकारची कम्मठाण आहे, 10 कसिण आहे, 10 अनुस्मृती आहे, इत्यादी कसिण आहे. या कसिणांचा अभ्यास करून नील कसिण असेल, पित्त कसिण असेल अथवा इतर कोणतेही कसिण असेल, या कसिणाला आपल्या एका मर्यादित ठराविक अंतरावर ठेवून त्याच्यावर चित्त एकाग्र करणं आणि डोळे बंद करून सुद्धा ते निमित्त आपल्या डोळ्यासमोर उभं राहणं आणि त्याच्यानंतर आपल्या चित्ताची एकाग्रता होते. तुमचं माध्यम कोणतंही असेल, उद्देश हाच आहे की चित्ताला एकाग्र करा. तर ते शेवटी जे कम्मठण आहे त्याला आनापान सती असं म्हणतो. आनापान सतीमध्ये सुद्धा आपण आपल्या नैसर्गिक शुद्ध आणि स्वाभाविक श्वासोश्वासावर चित्ताची एकाग्रता करत असतो. आणि यामध्ये चित्ताची एकाग्रता आपण करत असताना चित्त किती तुमचं शार्प आणि एकाग्र बनतं त्यावर तुमचा पुढचा मार्ग आहे तो विपස්සनेचा मार्ग अवलंबून असतो. कोणत्याही कसण्याचा अभ्यास करा, कोणत्याही अनुस्मृतींचा अभ्यास करा, कोणत्याही कसण्यांचा अभ्यास करा, शेवटी प्रत्येकाला विपස්සनाच करणं आहे. आणि तो शेवटी विपස්සनाच्या क्षेत्रामध्ये अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये पदार्पण करतो आणि अनित्य दुःख अनात्मतेचा बोध जागृत करून तो सुद्धा निर्माणाचा साक्षात्कार करू शकतो. आनापान सतीमध्ये ध्यान लागत नसेल, अर्थात असे लोक रागयुक्त चर्येचे असतात. यासाठी भगवान बुद्धांनी महासती पठणामध्ये, ज्याला आपण कायानुगतेचा अभ्यास असं म्हणतो किंवा अशुभ भावनेचा अभ्यास असं म्हणतो, या ठिकाणी नवसिद्ध पब्बंगचा उपदेश केला आहे. एक महतंगवा दिह मतंगवा तिह मतंगवा उद्धू मातकं विपुपजातकं सो इममैव कायम उपसंहरती. तर त्या डेड बॉडीचा त्याच्यावर होणारी जी प्रोसेस आहे त्याचा अभ्यास करता करता ते निमित्त ग्रहण करून जो व्यक्ती अभ्यास करू लागतो त्याच्या चित्तातील रागयुक्त संस्कार आहेत यांचं क्षमन होतं. त्यानंतरच त्याचं चित्त विपස්සनेमध्ये लागू शकतो.
अन्यथा लागत नाही. ते एकंदरीत ही जी की सगळी 40 कमवटना सांगण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीचं श्रद्धायुक्त चरित्र असेल, ज्या व्यक्तीला श्रद्धायुक्त चरित्र असं म्हटलं जातं, त्याच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती ओतप्रोत श्रद्धा भरलेली असते. असा श्रद्धावान उपासक उपासिका किंवा एखादा भिक्षू किंवा भिक्षुणी बुद्धानुसती म्हणू लागले तरी नुसती बुद्धानुसती म्हणता म्हणता त्याची एकाग्र होऊन तो निर्मळाला साक्षात्कृत करून घेऊ शकतो. इतकं सामर्थ्य या गोष्टींमध्ये असतं. अतिशय गंभीर असा अभ्यास आहे आणि हा अभ्यास करता करता आपण शेवटी निर्वाणापर्यंत पोहोचत असतो. तर भगवान बुद्ध आपल्या धम्म आयुष्याच्या या 45 वर्षामध्ये जे जे काही धम्माचं आख्यान करतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संत राहता कामा नये यासाठी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तारा भिक्षूंना ते प्रश्न विचारतात की मी तुमच्या समोर प्रकाशित केलेल्या धम्मापैकी तुमच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे, काय प्रश्न आहे का? 3 वेळा भगवान बुद्ध विचारतात. कोणीही त्यांच्या शिकवणीबद्दल शंका उपस्थित केली नाही किंवा प्रश्न उपस्थित केले नाही, कारण केवळ परिपूर्ण परिशुद्धं ब्रह्मचर्य उपभास. भगवान बुद्धाची अशी शिकवण असते, केवळ परिपूर्ण असते. त्यामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव नाहीये किंवा त्या गोष्टीमध्ये काही नवीन काही भर टाकण्याची काही गरज पडत नाही. केवळ परिपूर्ण धर्म आहे. त्यामुळे कोणी काही प्रश्न उत्पन्न करत नाही. आणि भगवान बुद्ध शेवटी सांगतात की ज्यावेळी भिक्षू लोक भगवान बुद्धाकडे एक प्रस्ताव म्हणतात की भगवान तुमच्या पश्चात या धम्माचा उत्तराधिकारी निवडा, तेव्हा भगवान बुद्ध या गोष्टीला विरोध करतात. किंवा भिक्षूनो की माझ्या पश्चात धम्माचा कोण उत्तरदायी राहील हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा नाहीये आणि त्या विषयामध्ये किंवा त्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. आणि मी माझा उत्तराधिकारी निवडणार नाहीये. माझ्या पश्चात माझा उत्तराधिकारी तोच आहे तो मी तुम्हाला धम्म सांगितलेला आहे. म्हणजेच जो धम्मं पसती सोमं पसती धम्मं पसती. जो धम्माला पाहतो तो मला पाहत आहे, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. पण जरी मी नसलो तरी मी सांगितलेला जो धम्म आहे त्यानुसार जर का तुम्ही आचरण कराल तर तुम्हाला आज मी सांगितल्यामुळे जी निर्माणाची अनुभूती मिळाली तर माझ्या पश्चात तुम्हाला त्याच निर्माणाची तीच सुखाची निर्माणाच्या परम सुखाची अनुभूती मिळते. उपदेश करतात. म्हणून भगवान बुद्ध आपल्या पश्चात उत्तराधिकारी निवडत नाही. ही गोष्ट अतिशय प्रज्ञायुक्त चित्ताने म्हणजे जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. जर का एखादा उत्तराधिकारी भगवान बुद्धाने निवडला असता, त्याने स्वतःला महत्व दिलं असतं आणि त्याचीच त्या ठिकाणी नेतृत्व राहिलं असतं आणि त्यांचीच ती मक्तेदारी राहिली असती, किंबहुना धम्माला ते कालबोट लागलं असतं आणि त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय झालं नसतं. त्याचबरोबर भगवान बुद्ध आपल्या आयुष्याच्या शेवटी उपदेश करतात, वय संखार धम्मा अपमादेन संपादित. सगळे संस्कार हे अनित्य आहेत, उत्पन्न होऊन नष्ट होणारे आहेत. आपण त्याला अप्रमादपूर्वक संपादित केलं पाहिजे, त्याचवेळी आपण निर्माणाला प्राप्त होऊ. तर आजच्या या पौर्णिमेचे हे वैशिष्ट्य आहे. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो. असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे एखादा मोती, एखादा मणी सफेद वस्त्रामध्ये ठेवला आहे आणि त्या सफेद वस्त्रामधून तो एखादा मणी मोती बाहेर काढल्यावर त्या मोत्याचा डाग त्या कपड्याला लागत नाही आणि त्या कपड्याचा डाग त्या मोत्याला लागत नाही. अगदी त्याप्रमाणे या महापुरुषाचा जन्म होतो. अतिशय म्हणजे कोणत्याही प्रकारचं रक्त किंवा द्रव्य त्या बाळाच्या शरीराला न लागता निर्लिप्तपणे त्यांचा जन्म होतो. अतिशय स्वच्छ आणि सुंदर. तर तो जन्म याच वेळी या वैशाखी पौर्णिमेला झाला. त्याचबरोबर ज्यावेळी हा महासत्व ग्रहत्याग करतो आणि सम्यक संबोधी धारण करतो, तो सम्यक संबोधीचा दिवस सुद्धा योगायोगानं याच वैशाखी पौर्णिमेलाच घडतो. त्याचबरोबर जे सम्यक संबोधीचं ज्ञान या महापुरुषानं भगवान बुद्धाने प्राप्त केलं होतं
हे सम्यक संबोधीचं ज्ञान भगवान बुद्धाने त्याचा जो प्रचार आणि प्रसार केला आणि त्यानंतर भगवान बुद्ध आपल्या आयुष्याच्या 80व्या वर्षी ज्यावेळी परिनिवृत्त होता, त्या परिनिवृत्तीची घोषणा भगवान बुद्ध अगोदरच करतात, 3 महिने अगोदर. ज्यावेळी आनंदाला सांगता की आनंदा, आजपासून येणाऱ्या 3ऱ्या पौर्णिमेला तथागत परिनिवृत्त होतील. तथागताने आपले आयु संस्कार त्यागले आहे. आयु संस्कार त्यागले त्यावेळी ते म्हणतात की आनंदा, माझं हे शरीर अतिशय जराजीर्ण झालं आहे. मी 80व्या वर्षाचा झालो आहे आणि माझं हे शरीर अतिशय जराजीर्ण झालं आहे. शरीराची पडझड झालेली आहे आणि ज्या प्रकारे जुनी पुराणी जी बैलगाडी आहे, त्या बैलगाडीची जी खास्ट आहे, जी लाकडं आहेत, ती तुटलेली असतात आणि कशी बसी त्याला सांधून जोडून बैलगाडी जशी ओढली जाते, त्याप्रमाणे हे जराजीर्ण झाले शरीर मी ओढत आहे आणि मी या आयु संस्कार त्यागत आहे असं म्हणतो. आणि ते आयु संस्कार त्यागण्यापूर्वी त्या ठिकाणी पापी मार आलेला असतो. तसं तर सुरुवातीला ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाने ग्रह त्याग केला असतो, त्याचवेळी पापी मार मागे लागतो आणि त्या 5 पंचवर्गीय भिक्षूंसोबत ज्यावेळी खडतर तपश्चर्या चालू असते, त्यावेळी तो मार येऊन सांगतो की सिद्धार्थ गौतमा, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली, आता बस कर, तू ज्ञान प्राप्त केलं असतो, आता निघून जा. परंतु भगवान बुद्ध अर्थात सिद्धार्थ गौतम त्या पापी माराच्या वचनावर विश्वास ठेवत आणि त्यानंतर ज्यावेळी भगवान बुद्ध वज्रासनावर बसतात, त्यावेळी हा पापी मार पुन्हा तिथे येतो आणि म्हणतो की इथून नीट चालता होती, इथे बसू नको. परंतु भगवान बुद्ध त्या ठिकाणी बसण्याचा केवळ त्यांनाच अधिकार आहे, गोष्ट सिद्ध करून देतात आणि ज्यावेळी गोष्ट सिद्ध होते त्यावेळी तो पापी मार तिथे निघून जातो. आणि मग पापी मार ज्यावेळी सम्यक समृद्धी प्राप्त होते त्यावेळी पुन्हा येतो आणि म्हणतो की हे सिद्धार्थ गौतमा, तू आता बुद्ध बनलास, तू तुझं ध्येय पूर्ण केलंस, तू तुझा उद्देश पूर्ण केलास, तू आता तरी परिनिवृत्त हो. पण भगवान बुद्ध म्हणतात की हे पापी मार, नाही, जोपर्यंत माझे भिक्षू भिक्षुणी उपासक आणि उपासिका धम्मामध्ये यथायोग्य पारंगत होणार नाही, तोपर्यंत मी परिनिवृत्त होणार नाही. आणि मग आता इथे तो शेवटच्या टप्प्यामध्ये येतो आणि भगवान बुद्धाला म्हणतो की भगवान, तुम्ही तर म्हणाला होता की तुमचे भिक्षू भिक्षुणी उपासक आणि उपासिका धम्मामध्ये पारंगत होतील, त्यासाठी मी परिनिवृत्त होईल. तर आता ही वेळ आहे, तुमचे भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका धम्मामध्ये परिपूर्ण पारंगत आहेत, कृपया आता तरी आपण परिनिवृत्त व्हा. तरी भगवान बुद्ध आपल्या दूरदृष्टीने आपलं भवितव्य जाणतात आणि त्यावेळी ते आयु संस्कार त्या. पण ज्यावेळी आनंदाला सांगतात त्यावेळी भदंत आनंदांच्याही सुद्धा चित्तामध्ये मार सेनेने अतिक्रमण केलेलं असतं, आक्रमण केलेलं असतं, ज्यामुळे त्यांना होश नव्हता की भगवंताला याचना द्यावी, भगवान कृपा करून बहुजन हिताय बहुजन सुखासाठी आपण कल्पापर्यंत जीवित राहा. आणि नंतर आनंद याचना करू लागतो. त्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा, ही गोष्ट आता ही वेळ आता निघून गेली, मी माझे आयु संस्कार त्यागले आहेत. तथागतांनी त्यागलेले आयु संस्कार तोंडातून फेकलेल्या तुंगीप्रमाणे असतात की ती पुन्हा आपण तोंडामध्ये घेऊ शकत नाही. अशा प्रकारे भगवान त्यांना सांगतात. पण आनंदाला समजावून सांगतात की आनंद, जर का एखाद्या व्यक्तीनं 4 रिद्धिपदाची यथायोग्य भावना केली आहे, छंद रिद्धिपाद, चित्त रिद्धिपाद, वीर्य रिद्धिपाद आणि मीमांसा रिद्धिपाद, या 4ही रिद्धिपदाची यथायोग्य भावना केली आहे, तो व्यक्ती कल्पापर्यंत बहुजन हिताय बहुजन सुखासाठी तो जीवित राहू शकतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध समजावून सांगतात. परंतु आनंदामध्ये होश नसल्यामुळे आनंद त्यावेळी याचना करत नाही, वेळ निघून गेलेली असते. आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणेच भगवान बुद्ध वैशाखीच्या पौर्णिमेला त्या कुशीनगरच्या 2 शाल वृक्षांच्या मध्ये उजव्या कुशीवर लेटून सती संप्रजनतेपूर्वक प्रतिसमुत्पादाला अनुलोम प्रतिलोम जाण्यास झाडत ते परिनिवृत्त होत असते. कधी कधी आपण सोशल माध्यमांवर काही भिक्षूंचे व्हिडिओ पाहतो की ते निर्वाणाला प्राप्त झाले होते, परंतु ज्यावेळी ते निर्वाणाला प्राप्त होण्याची जी अवस्था दाखवतात ती उजव्या कुशीवर लेटलेली दाखवत नाही, त्याची पाठीच्या आधारावर झोपलेली दाखवले. त्याच्यामुळे सहसा असं कधी होत नाही, सत्य काय ते आपल्याला माहिती नाही. परंतु जो अनंत आहे
तो व्यक्ती परिनिवृत्त होत असतानाच उजव्या कुशीवर लेटूनच ध्यान करत सत्य संपजन देतात. त्याच प्रकारे प्रतिसमुत्पादाला अनुलोम प्रतिलोम जाणत ते परिनिवृत्त होत असते ध्यान करत. अशा प्रकारे भगवान बुद्ध यांचं महापरिनिर्वाण प्राप्त होतं ते सुद्धा याच वैशाखी पौर्णिमे. त्यामुळे जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला, ज्ञान प्राप्त सुद्धा आनंदाचा दिवस आहे, परंतु महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झालं. तर मग हा दिवस आपण आनंदाने साजरा करावा की दुःखामध्ये साजरा करावा, असाही संभ्रम काही लोकांच्या मनामध्ये झाला असेल. तर लक्षात ठेवलं पाहिजे, माणसानं आसक्त सुद्धा होता कामा नये आणि उन्मत्त सुद्धा होता कामा नये, त्याच प्रकारे दुःखी सुद्धा होता कामा नये. भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण हे अतिशय महान मोठा उद्देश किंवा आपल्याला सांगून जात असतो की भगवान बुद्ध असे महापुरुष की ज्यांच्या पारमितांची काही कल्पना नाही करता, अपरिमित अशा पारमिता आहेत, अकल्पित अगणित अशा पारमिता आहेत. असा महापुरुष त्यांना सुद्धा वार्धक्याने परिनिवृत्त व्हावं लागतं. त्यांना सुद्धा अतिसाराच्या आजारामुळे अकार्यक्षम व्हावं लागतं आणि त्यांना सुद्धा परिनिवृत्त व्हावं लागतं. पण आपण तर साधारण लोक आहोत. भगवान बुद्धाच्या पारमितांची आपण बरोबरी करू शकत नाही. इतका मोठा महापुरुष जर का तो ग्रहस्थ राहिला असता तर संपूर्ण पृथ्वीवर एक अंमली त्यानं राज्य केलं असतं. तर बुद्ध म्हणतात संपूर्ण देवता आणि मनुष्यांचे शास्ता बनतात, जगाचा प्रकाश बनतो. असा सुद्धा महापुरुष वयाच्या केवळ 80व्या वर्षी निवृत्त होत असतो. तर आपण तर साधारण माणसं, आपल्याला थोडासा आधार झाला तर आपण खचून जाता कामा नये. धम्म हा इतका बलवान आहे, त्याला जर का आपण आपल्यामध्ये विकसित केलं तर दुःख कितीही प्रचंड असेल, कितीही मोठं असेल, तर त्या दुःखाचा आपल्याला स्पर्श होत नाही. उलट त्या दुःखावर मात करून आपण आपलं भविष्य उज्ज्वल करत असतो. पण आजचा हा दिवस असा आहे की या भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणामुळे आपल्याही चित्तामध्ये अनित्य दुःख आणि अनात्मतेचा बोध जागृत झाला पाहिजे. इतका मोठा महापुरुष, त्यांना सुद्धा वार्धक्याने जखडलं, त्यांना सुद्धा अतिसाराच्या आजारानं त्रस्त केलं आणि त्यांना सुद्धा परिनिवृत्त व्हावं लागलं. तर ही अवस्था प्रत्येकाला येणार आहे. आपण सुद्धा त्याच अवस्थेमध्ये जाणार आहोत. परंतु आपण सुद्धा या अवस्थेला कशा प्रकारे आपण तोंड दिलं पाहिजे या दृष्टीने आपण मला प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट वर जाणलं पाहिजे. आपण ध्यान साधनेचा अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळी आपण अशा प्रकारे अभ्यास करू त्याचवेळी सुद्धा जरी भगवान बुद्धाचं आज अस्तित्व नसलं तरी सुद्धा त्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होत असते. जणू काय बुद्धाचं आपल्याला दर्शन. अशा प्रकारे ही त्रिविध पावन अशी वैशाखी पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेच्या निमित्तानं बऱ्याचशा लोकांनी आज अष्टशील उपवास धारण केलं असेल. बऱ्याचशा लोकांनी विहारामध्ये जाऊन दानादी पुण्यकर्म केले असतील. बऱ्याचशा लोकांनी सद्धम्म श्रवण केलं असेल. गोरगरीब गरजू लोकांना मदत केली असेल. चित्ताला निर्मल करणाऱ्या विपස්සना ध्यान भावनेचा अभ्यास केला असेल. अनेक लोकांनी आपल्या चित्तामध्ये मैत्री भावनेचा अभ्यास केला असेल. हे सार पुण्यकर्म तुम्हाला स्वस्थ आणि निरोगी आरोग्याचा लाभ प्राप्त होऊन देण्यासाठी हे पुण्यकर्म आधार ठरावं. त्याच प्रकारे या पुण्यकर्मानं आपलं जीवन सुखी, सुरक्षित आणि समृद्ध व्हावं. तसेच हे पुण्यकर्म तुम्हाला रागापासून वीतरागाकडे जाण्यासाठी मदत कराल. हे पुण्यकर्म तुम्हाला द्वेषापासून वीतद्वेषाकडे जाण्यासाठी या पुण्यकर्माच्या आधारावर तुम्हाला मदत व्हावी. तुमच्या चित्तातील वैरत्वाची भावना नष्ट होऊन त्या ठिकाणी प्रेम, मैत्री आणि करुणेची भावना निर्माण व्हावी. या पुण्यकर्मानं आपलं जीवन आपण सुखपूर्वक यापन कराल. तुम्ही सगळेजण दुःखातून मुक्त व्हाल, रोगातून मुक्त व्हावे, शोकातून मुक्त व्हावे. आपण सारे जण आपले जीवन सुखपूर्वक यापन करोत. तुम्हाला या पुण्यकर्माने प्रज्ञेचा लाभ व्हावा, प्रज्ञाचक्षुचा लाभ व्हावा. या पुण्यकर्माच्या आधारावर आपण साऱ्या दुःखातून मुक्त होऊन त्या निर्वाणाच्या परमसुखाला प्राप्त व्हाल अशी मंगल कामना करतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. साधु
साधु साधु